नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने मला सरदार वल्लभभाई पटेल, भारताचे पहिले उपपंतप्रधान, पहिले गृहमंत्री, पहिले संस्थानी खात्याचे मंत्री आणि पहिले माहिती आणि प्रसारण खात्याचे सुद्धा मंत्री यांचं 75वे स्मृतिवर्ष आणि 150वे जयंती वर्ष या निमित्ताने मला व्याख्यान देण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याच्याबद्दल मी आदरणीय श्यामलताई पत्की, संगेवार सर, श्री दीपनाथ पत्की आणि पांडे सर या सगळ्यांचे मी सुरुवातीला आभार व्यक्त करतो. मगाशी जोशी सरांनी जो उल्लेख केला की 2025 मध्ये या अनुषंगाने अक्षरनामा या वेब पोर्टलवर सरदार पटेलांचे च्या पत्रव्यवहाराचे जे 10 खंड 1970च्या दशकामध्ये त्यांच्या कन्या माजी खासदार मणीबेन पटेल यांच्या देखरेखीखाली आणि त्यांच्या विश्वासातले ज्येष्ठ पत्रकार हिंदुस्तान टाइम्सचे माजी संपादक श्री दुर्गादास यांनी प्रत्यक्ष संपादित केलेले जे प्रकाशित झाले होते त्याच्या अनुषंगाने मी प्रत्येक एका खंडावर एक लेख असा मी लिहिला होता. सर्वप्रथम आमच्या दोघांचे संबंध अतिशय चांगले आहेत, पण जाहीरपणे मी अक्षरनामाचे संपादक श्री राम जगताप यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. जोशी सरांनी सांगितलं की त्या लेखामध्ये जे आलंय त्याच्या पलीकडे काही गोष्टी येतील, तर ते थोडीशी मी दुरुस्ती अशी करतो. एकतर ती लेख मला इथे उपस्थितांपैकी सगळ्यांनी वाचली असेलच अशी नाही, आणि पलीकडे कोणत्या अर्थाने असेल, कारण का वेब पोर्टल जरी असलं तरी शब्दांची मर्यादा पाळावी लागते. म्हणजे तिथे काही लाखाचा मोठा 1 लाख शब्दांचा प्रबंध लिहिता येत नाही. त्यामुळे अनेक गोष्टी ह्या गाळाव्या लागल्या आणि थोडासा माझा ते लिहित असतानाचा रोख हा होता की तपशिलाची मांडणी करून त्याच्याबद्दल निष्कर्ष थोडक्यात मांडायचे, म्हणजे मग वाचकांना स्वतःचे निष्कर्ष काढायला मुभा दिली जावी. व्याख्यानाच्या बाबतीत थोडंसं मी उलट करणार आहे की तपशील हे जितके कमी ठेवता येतील तितके ठेवत त्या अनुषंगाने माझी जी काही निरीक्षण आहे ती मी मांडायचा प्रयत्न करणार आहे. दुसरं, ह्या व्याख्यानाची अंगभूत मर्यादा अशी म्हणता येईल की कुरुंदकर सरांचा जो आकलनमधला लेख तुम्ही फार पूर्वी वाचला होता तो या व्याख्यानाच्या निमित्त मी पुन्हा वाचला नाही. म्हणजे मला जे म्हणायचं आहे त्याच्यावर इतर जणांनी काही व्यक्त केली आहेत, त्याचा फारसा प्रभाव पडू न देणं हा त्याच्या मागचा मर्यादित हेतू होता. परंतु आपल्याला कुरुंदकर सरांचं स्मरण करावंच लागेल, कारण का मराठीमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांबद्दल ज्या 2 व्यक्तींनी लिहिलं, पहिले म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मामासाहेब देवगिरीकर, त्यांचं 70च्या दशकातलं जे चरित्र आहे ते, आणि अर्थात कुरुंदकर सरांचा लेख, याच्या व्यतिरिक्त तोपर्यंत सरदार वल्लभभाई पटेलांबद्दल सविस्तर असं मराठीत फारसं विश्लेषणात्मक क्वचित लिहिलं गेलं होतं. जे होतं ते थोडंसं भक्तिभावानी किंवा गौरवपूर्ण अशा पद्धतीचं होतं. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर या लेखांमध्ये जो कालखंड, या पत्रव्यवहाराच्या खंडांमध्ये आणि मग अर्थातच लेखामध्ये जो कालखंड घेतला गेला आहे तो 1945 ते 1950 एवढाच आहे. त्यामुळे बारडोलीचा सत्याग्रह असेल, खेड्याचा सत्याग्रह असेल, असहकार चळवळ असेल, वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचा तपशील मी माझ्या व्याख्यानामध्ये सांगणार नाहीये. दुसरी एक मर्यादा, ती मर्यादा जाणवेल की मला ते बलस्थान वाटतं की हैदराबाद मुक्तीमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांची जी भूमिका होती ती इथे बसलेल्या बहुतेकांना माहिती आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल पुन्हा तेच सांगणं हे काही मला प्रशस्त वाटत नाही. आणि शिवाय महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर जे काही सगळं राजकारण झालं, चौकशी झाली, त्याच्याबद्दल मोरेसर आहेत उपस्थित, त्यांचा महत्वाचा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे, त्यामुळे त्याही बद्दल मी फारसं बोलणार नाही. परंतु अलीकडच्या काळामध्ये विशेषतः त्यांची 150वी जयंती वर्ष आणि 75वे स्मृती वर्ष पाहता त्याच्या आधीच्या काही कालखंडामध्ये बरीच उलटसुलट अशी त्यांच्याबद्दल चर्चा झालेली आहे. अनेकांनी ते कसे आपले आहेत आणि ते तुमचे नाहीत असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यावर एक प्रकारे दावा सांगण्याचा प्रयत्न हा वेगवेगळ्या राजकीय शक्तींनी केलेला आहे. त्या संदर्भात ज्येष्ठ डिप्लोमॅट, माजी IAS ऑफिसर आणि मुख्य म्हणजे महात्मा गांधी आणि चक्रवर्ती राजगोपालाचारींचे नातू श्री गोपाळकृष्ण गांधी यांनी 2013 मध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्याबद्दल एक जो लेख लिहिला होता त्यातलं एक महत्वाचं वाक्य मी उद्धृत करू इच्छितो. ते असं होतं की द मिसयूज ऑफ सरदार पटेल इज बिकॉज ऑफ द डिसयूज ऑफ सरदार पटेल. सरदार पटेलांच्या नावाचा, वारशाचा, व्यक्तिमत्वाचा जो दुरुपयोग होतोय तो जे त्यांचे जे होते त्यांनी त्यांचा उपयोग करून घेतला नाही म्हणून होतोय, अशी ह्या एका आणि
ते कोणाचे होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांचा कोणी वापर करून घेतला नाही हेही आपल्याला माहिती आहे. आणि अलीकडच्या काळात त्यांचा वापर कोण करून घेतंय हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे फार तपशिलामध्ये जाण्याचं काही कारण नाही. तर आता या सगळ्या व्याख्यानाची सुरुवातीचा मुद्दा मी जो मांडणार आहे तो स्वातंत्र्याच्या आधीचा, म्हणजे 1945-46च्या ज्या ब्रिटिश राजवटीतल्या शेवटच्या निवडणुका झाल्या, केंद्रीय विधिमंडळाच्या आणि प्रांतिक विधिमंडळाच्या, त्याच्यातनं मी सुरुवात करणार आहे. कारण त्या अतिशय महत्वाच्या निवडणुका होत्या. दुसरं महायुद्ध झालं होतं आणि जी काही भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या काही घटनात्मक चर्चा झाल्या होत्या त्याच्यातनं जी एक कोंडी निर्माण झाली होती, ती कोंडी फोडण्याच्या दृष्टीने ह्या निवडणुका घ्याव्या असं ब्रिटिश राजवटीने ठरवलं. आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे की मुस्लिमांसाठी ज्या स्वतंत्र मतदारसंघ होते ते सगळे स्वतंत्र मतदारसंघांमध्ये मुस्लिम लीगनी दणदणीतपणे विजय मिळवला आणि एका अर्थाने फाळणी होणार हे निश्चित झालं. पण ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्ट्रॅटेजी किंवा व्यूहरचना काय होती हे पाहणं सुद्धा मला असं वाटतं महत्वाचं आहे. आणि मग त्याचा सरदार पटेलांशी संबंध कसा येतो, तर सरदार पटेल हे 1934च्या ज्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर 37च्या ज्या प्रांतिक निवडणुका झाल्या, ह्या 10-12 वर्षातल्या ज्या सगळ्या ब्रिटिश राजवटीतल्या निवडणुका झाल्या, मताधिकार मर्यादित होता आणि अर्थातच ब्रिटिश प्रांतांपुरता त्या मर्यादित होत्या. त्यावेळेला ते काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष होते. या नात्याने निवडणुकीची व्यूहरचना आखणं, उमेदवारांची निवड करणं, उमेदवारांसाठी निधी उपलब्ध करून देणं, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या या मुख्यतः सरदार पटेल यांच्यावर होत्या. त्यांच्या मुंबईतल्या उद्योग जगताशी अतिशय चांगले संबंध होते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचे संदर्भ नंतर येतील. नुसते चांगले संबंध नव्हते, पुढच्या संदर्भात त्यांचा चांगला वचक होता हेही आपल्या लक्षात येईल, पण ते पुढे मी सांगणार आहे. तर ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची स्ट्रॅटेजी जी त्यांच्या पत्रकाच्या 3ऱ्या खंडामध्ये आपल्याला दिसते ती काय होती, तर मुस्लिम लीग इतर जे मुस्लिम राजकीय शक्ती आहेत भारतातल्या त्या सगळ्यांना संघटित करून काँग्रेस अनुकूल अगदी नाही तरी निदान मुस्लिम लीग विरोधी असे आमदार आणि खासदार हे निवडून द्यावेत केंद्रीय विधिमंडळात आणि प्रांतिक विधिमंडळामध्ये, ज्या योगे पाकिस्तानच्या मागणीला आपण खीळ बसू शकू ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. कारण का त्या सगळ्या 3ऱ्या खंडातल्या पत्रकारांमध्ये राजेंद्र प्रसाद असतील, मौलाना आझाद असतील, ह्या सगळ्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये सतत सातत्याने वावर होत असणाऱ्या लोकांच्या मध्ये त्यांचे विषय काय आहेत, तर आपल्याला अनुकूल असे मुस्लिम उमेदवार शोधून त्यांना आपण बळ कसं देता येईल हे सगळे प्रयत्न त्यांचे चालू आहेत. आणि एक त्याच्यातलं पत्र जे मी लेखात उद्धृत केलेलं आहे, आपल्याला माहितीच आहे की जसं नंतर सगळं राजकारण झालं त्याच्यात ती स्पष्ट तरतूद आली की 1947चा जो भारत स्वतंत्र कायदा होता त्याच्यामध्ये सिंध प्रांतामधल्या विधिमंडळाला हा अधिकार दिला होता की तुम्ही ठरवायचं तुम्ही पाकिस्तानात जाणार का भारतात स्वतंत्र भारतात सामील होणार. तर रुस्तम सिद्धवा हे जे सिंध मधले काँग्रेसचे नेते होते ते एक ऑड कॅरेक्टर आहे इन द सेन्स ते पारशी होते, नावावरनं सगळ्यांच्याच लक्षात येईल. सिंध मधली काँग्रेस ही मुख्यतः हिंदू होती. ते त्या काळातलं काँग्रेसचं सगळं स्वरूप भारतातलं तसंच होतं. हे पारशी ग्रस्त नंतर ते भारतात आले, गृहराज्यमंत्री होते काही काळ, हे तिथल्या काँग्रेसचे नेते होते. म्हणजे एक पारशी व्यक्ती मुस्लिम बहुल प्रांतातल्या हिंदू बहुल काँग्रेसचा नेता होता. हा एक ऑड प्रकार आपल्या इतिहासातला दिसतो. त्यांनी लिहिलेलं आहे की हे सगळे प्रयत्न आपले जर यशस्वी झाले तर वी विल बी एबल टू डिफीट पाकिस्तान ऑन द फ्लोअर ऑफ द सिंध असेंब्ली, असा त्यांचा दावा होता की मुस्लिम लीगच्या विरोधात ज्या कोणी शक्ती असतील त्या तात्कालिक असतील, काही कारणास्तव असतील, त्या सगळ्यांना होता होईस्तोवर एकत्र करून आपण फाळणी ही किंवा पाकिस्तानच्या मागणीला खीळ बसू अशी त्यांची स्ट्रॅटेजी ही दिसते. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे जो अनेक वेळेला सरदार पटेलांचं व्यक्तिमत्व 1945-46च्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये तो विसरला जातो. त्याच्यात आणखीन एक इंटरेस्टिंग बाब आहे की आता जसे पदवीधर मतदारसंघ असतात तसे त्याही काळात होते आणि पंजाबमधली पंजाब युनिव्हर्सिटीची जागा होती ती अर्थातच त्या काळात शिक्षणाचं प्रमाण हिंदूंमध्ये पंजाबमध्ये जास्त होतं त्यामुळे तो हिंदू बहुल मतदारसंघ होता. पण फोर्मन ख्रिश्चन कॉलेज हे जे लाहोरमधली अतिशय प्रतिष्ठित शिक्षण संस्था आहे, आजही ती अस्तित्वात आहे, तिथे काँग्रेसचे खंदे समर्थक आणि कार्यकर्ते असलेले प्राध्यापक अब्दुल मजीद खान हे प्राध्यापक होते. त्यांनी पटेलांना विनंती केली की तुम्ही माझा विचार करावा ह्या मतदारसंघासाठी,
पटेलांनी त्यांना जे उत्तर दिलंय ते फार इंटरेस्टिंग आहे. ते म्हणतात की हा हिंदू बहुल मतदारसंघ आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे आम्ही आधी हिंदू उमेदवाराचा विचार करू, पण तुमचा आम्ही विचार करू त्याचं कारण आम्हाला हे दाखवून द्यायचंय की हिंदू मतदार हे मुस्लिम उमेदवाराला मतदान करू शकतात, आणि जेणेकरून हा जो सगळा फुटीरतावादाचं राजकारण आहे त्याला कुठेतरी खीळ बसेल. अर्थात त्या सगळ्या राजकारणामध्ये शेवटी राजकारण म्हटलं आणि आता सध्या निवडणुका चालूच आहेत, त्यामुळे इलेक्टिव्ह मेरिट नावाचा प्रकार जो असतो तो काय आजच निर्माण झालेली नाही, तो फार पूर्वीपासून आहे. मग त्या सगळ्या पंजाबच्या काँग्रेसच्या गटबाजीमध्ये तिकीट दुसऱ्याला दिलं, ती जागा काँग्रेसनी जिंकली वगैरे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीपासून आपण सुरुवात करतो आणि मग त्याच्यानंतरचा घटनाक्रम आपल्याला माहिती आहे की मग अंतरिम सरकार स्थापन झालं, त्याच्यामध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये अतिशय विसंवाद होता आणि मग त्या पार्श्वभूमीवर फाळणीच्या निर्णयाकडे आपण पुढे जात जाईल. आता जसं मी मगाशी उल्लेख केला की हैदराबाद मुक्तीसंग्रामाबद्दल त्यांचं जे योगदान आहे ते सर्वज्ञात आहे, साधारणपणे आपल्याला त्याची कल्पना असते, पण त्याच्यातले काही एक दोन बारकावे जे फारसे आपल्याला माहिती नसतात त्याचा उल्लेख मी इथे करतो. आणि दुसरा मुद्दा, संस्थानांच्या विलिनीकरणामुळे त्यांना जे लोहपुरुष हे नाव पडलेलं आहे त्याच्याबद्दलही आपल्याला माहिती असते, पण संस्थानांचा प्रश्न हा विलिनीकरणाच्या पलीकडे देखील होता हे आपल्याला फारसं माहिती नसतं, त्यामुळे त्याची मी थोडीशी आता चर्चा करीन. एक म्हणजे एस अरवमुदु अय्यंगार नावाचे ख्यातनाम वकील होते हैदराबादचे. हैदराबाद मुक्तीसंग्राम, निजामांनी केलेल्या राजकीय सुधारणा याच्यामध्ये त्यांचं नाव येतं. ते निजामाच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे सुद्धा काही काळ सदस्य होते. ते हे आपल्याला माहिती आहे की नोव्हेंबरमध्ये 47 मध्ये स्टँडस्टील अग्रीमेंट झालं आणि कन्हैयालाल मुंशी हे भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून हैदराबादमध्ये गेले. तोपर्यंत हैदराबादमध्ये काय घटना घडामोडी चाललेत याची एक माहिती ही सरदार पटेलांपुढे ह्या अरवमुदी अय्यंगार देत असत, आणि ती पत्र छापलेली असल्यामुळे आपल्याला ते कळतं की हे आपल्या अनेकांना माहितीच असेल की स्टँडस्टील अग्रीमेंटच्या व्हायच्या आधी मधला जो एक प्रकारे व्हॅक्युमचा काळ होता, त्या काळात सिकंदराबाद कॅन्टोन्मेंट मधलं पोस्ट अँड टेलिग्राफ ऑफिस हे भारत सरकारच्या ताब्यात होतं. त्यामुळे ते जे सगळं दळणवळण हे भारत सरकार त्याच्यावर निगराणी ठेवत होतं. पुढच्या त्या सगळ्या कागदपत्रांमध्ये निजाम आणि त्याचे जे इंग्लंडमधले कायदेशीर सल्लागार होते वॉल्टर माउंटन यांचा जो तारा जात होत्या त्या रितसर भारत सरकार हे अडवत होतं आणि ते माहिती होतं सगळं. आणि गृहमंत्री असल्यामुळे इंटेलिजन्स ब्युरो हा त्यांच्याकडेच होता, आणि स्वातंत्र्याच्या 3 महिने आधी शेवटचे ब्रिटिश संचालक इंटेलिजन्स ब्युरोचे सर नॉर्मन स्मिथ यांची निवृत्ती त्यांनी घडवून आणली आणि त्याच्या जागी संजीवी पिल्लाई हे जे मद्रास प्रांतातले पोलीस प्रमुख होते त्यांना त्यांनी इंटेलिजन्स ब्युरोचं प्रमुख केलं. त्यामुळे सगळी भारत सरकारची गुप्तचर यंत्रणा ही पटेलांच्या तोपर्यंत हातात स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावरच आलेली होती. आणि अगदी म्हणजे मुस्लिम लीगच्या कार्यकारिणीच्या बैठकांमध्ये काय होतं ही माहिती सुद्धा पटेलांकडे गृहमंत्री या नात्याने येत होती. तर हे अरवमुदी अय्यंगार जे होते ते पत्र पाठवायचे मद्रासला, नंतर केंद्रीय मंत्रिमंडळात जे मंत्री झाले एन गोपाळस्वामी अय्यंगार त्यांच्याकडे, आणि अय्यंगार मग मद्रासहून ती पत्र दिल्लीला किंवा ते दिल्लीला आले की ती त्यांच्याबरोबर घेऊन येत असत. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरचे पहिले 6-8 महिने सरदार पटेलांना अगदी निजामाच्या अंतवर्तुळात काय चालू आहे ही माहिती मिळत होती. त्यामुळे एक उत्कृष्ट प्रशासकाला सर्व बाजूनी माहिती ही मिळत राहिली पाहिजे ह्याचं हे एक आपण उदाहरण म्हणून त्याच्याकडे पाहिला. जो संस्थानांच्या प्रश्नाचा मी उल्लेख केला त्याचे पुढचे पैलू आपल्याला माहिती नसतात. म्हणजे आपण काय म्हणतो की 46-47 साली संस्थानांची वाटाघाटी सगळ्या सुरू झाल्या. सुरुवातीलाच काही संस्थानांनी घटना परिषदेमध्ये सामील व्हायचं मान्य केलं. माउंटबॅटन, सरदार पटेल, संस्थानिक खात्याचे मंत्री व्ही.पी. मेनन या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांनी भारतीय संघराज्यात सामील झाले. मग पुढच्या टप्प्यात ते विलीन झाले आणि मग तो संस्थानांचा प्रश्न एका अर्थाने सुटला. या विलिनीकरणाची प्रक्रिया ती बऱ्यापैकी गुंतागुंतीची आहे. त्याच्याबद्दल मराठीतही लिखाण आहे, सुधाकररावजी डोईफोडे यांचं पुस्तकही आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल पुन्हा पुन्हा सांगण्यात काही अर्थ नाही. पण विलिनीकरणानंतर हा सगळा संस्थानी प्रदेश भारतात आल्यानंतर त्याचे जे काही प्रश्न होते ते फार अतिशय किचकट होते आणि संस्थानिक खात्याचे मंत्री या नात्याने ते पुन्हा सरदार पटेलांना हाताळावे लागत होते. काय होते तर एक बडोदा, त्रावणकोर, म्हैसूर यासारखे 2-3 संस्थानांचे अपवाद सोडले तर संस्थानातलं वातावरण हे सगळं सरंजामदारी व्यवस्थेचं होतं. त्यामुळे ही सरंजामदारी व्यवस्था मोडीत काढून
तिथे नव्या दमाचे प्रशासक नेमून त्या सगळ्या प्रशासनिक व्यवस्थेचा जो दृष्टिकोन आहे तो सगळा बदलणं हा एक महत्वाचं आव्हान होतं. त्यामुळे भारतातले अनेक ICS ऑफिसर्स हे तिथे प्रतिनियुक्तीवर पाठवून त्यांना मुख्य सचिव, महत्वाच्या खात्यांच्या सचिवपदी नेमून प्रशासनाची मध्ये सुसूत्रता आणून ते ब्रिटिश भारतातली किंवा स्वतंत्र भारतातील प्रशासनाशी सुसंगत करणं हे एक महत्वाचं आव्हान होतं. जुन्या ज्या सगळ्या राजेशाही शक्ती होत्या त्या सगळ्यांचा प्रभाव कमी करून त्यांना एका अर्थाने न्यूट्रलाइज करणं हाही एक महत्वाचा मुद्दा होता. तिथे आपापसातले वाद होते. मग जेव्हा काही छोट्या संस्थानांना एकत्र करून मोठं राजकीय एकक जसं राजस्थान, मध्य भारत वगैरे ही सौराष्ट्र ही तयार करण्यात आली. मग राजधानी कुठे करायची, त्या नवीन एककाचा जो प्रमुख असेल त्या कुठल्या संस्थानिकाला करायचं. म्हणजे राजस्थानच्या बाबतीमध्ये ते उदाहरण आहे. आधी टप्प्याटप्प्याने सगळी संस्थानं आधी 3-4 वेगवेगळ्या गटामध्ये त्यांना आणि मग सगळ्यांचं मिळून राजस्थान एकत्र करण्यात आलं. तर मग जयपूरचे महाराज, जयपूर मोठं संस्थान, जुनं घराणं म्हणून त्यांना राजप्रमुख करण्यात आलं जयपूरच्या महाराजांना. आणि कालांतराने उदयपूर संस्थान हे राजस्थानमध्ये सामील झालं. तर उदयपूरचे राणा तर अधिक प्रतिष्ठित, त्यांचं घराणं अधिक जुनं, म्हणजे दिल्लीच्या मुस्लिम राजवटींशी कधीही समेट न केलेला असं. मग त्यांचं काय करायचं, मग त्यांच्यासाठी एक नवीन पद तयार करण्यात आलं, महाराज प्रमुख. आणि असं करून संस्थानिकांना खुश करणं हे त्यांच्या समोरचं एक महत्वाचं आव्हान होतं. दुसरं जे सगळ्यात महत्वाचं त्याच्यामधला मुद्दा आहे तो म्हणजे संस्थानी वातावरणामध्ये कोणत्याही प्रकारे सार्वजनिक जीवन जसं ब्रिटिश भारतात होतं तसं नव्हतं. त्यामुळे राजकीय जीवन आणि राजकीय संघटना स्थापन करून राजकीय कृती करून जी ब्रिटिशांच्या ताब्यातील भारतीय समाजामध्ये एक राजकीय प्रगल्भता निर्माण झाली होती ती ह्या संस्थानांमध्ये अजिबातच नव्हती. ज्या काही प्रजा परिषदा होत्या त्या काँग्रेसची, आणि स्वामीजींचं चरित्र, हैदराबाद मुक्ती संग्रामांचा हकीकत आपल्याला माहिती आहे की 38 मध्ये जेव्हा काँग्रेसनी निर्णय घेतला की आपण संस्थानांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालायचं, तेव्हा अखिल भारतीय प्रजा परिषद स्थापन झाली, तिला काँग्रेसशी संलग्न करून घेतलं. मग काँग्रेसचे मोठे नेते हे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे लक्ष घालत होते. पण तिथल्या काँग्रेस जनांना सार्वजनिक जीवनाचा फारसा अनुभवच नसल्यामुळे तिथली काँग्रेस यंत्रणा आणि मग जी लोकनियुक्त सरकारं तिथे झाली, लोकनियुक्त याचा अर्थ निवडून आलेली नाही, ते नंतरच होतं, पण लोक चळवळीतल्या नेत्यांना मंत्री केलं, त्यांना प्रशासनाचा कसलाच अनुभव नव्हता. आणि कितीही नाही म्हटलं तरी संस्थानांच्या विलिनीकरणानंतर तिथल्या माजी संस्थानिकांचं समाजामध्ये एक प्रतिष्ठा कायम होती. आपण त्यांना तनखे दिले होते मोठ्या रकमेचे, त्यामुळे त्यांच्या हाताची पैसाही होता. त्यामुळे तिथल्या राजकीय जीवनावर येनकेन प्रकारे प्रभाव टाकण्याचं काम हे सगळे संस्थानिक करत होते. हे सगळं थोपवून धरणं, या सगळ्याला मोडीत काढणं आणि तिथल्या काँग्रेसला एक प्रकारे एकजिन्सी करणं हे अतिशय महत्वाचं काम हे सरदार पटेलांना करावं लागलं. तसं त्यांनी जर केलं नसतं तर संस्थानी प्रदेश आणि ब्रिटिश भारतातला प्रदेश जो आपण नंतर जो 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला, याच्या एकूण समाज जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये जी सुसंगती निर्माण होणं गरजेचं होतं भारताच्या एकते आणि अखंडतेसाठी, तर ती प्रक्रिया नीटशी पार पडली नसती. त्यामुळे तिथल्या नेत्यांना सबुरीने घेत, कधी कुरवाळत, कधी रागवत, असं करत करत त्यांना काही वेळा वटणीवर आणावं लागायचं, काही वेळेला त्यांना रागवावं लागायचं, काही वेळेला त्यांना काँग्रेसमधनं तुम्हाला आम्ही घालवून देऊ अशी धमकी द्यावी लागायची. अशा सगळ्या प्रकारे त्यांना ते करावं लागलं. इतर अनेक संस्थान होती, मणिपूर सारखं संस्थान होतं, तिथे तर धाकधपटशा धावून आपण ते ताब्यात घेतलं. त्यामुळे ईशान्येकडचे प्रश्न जे काही आज किचकट झालेत त्याच्या पार्श्वभूमी थोडीशी तशी आपल्याला दिसते. तर हे संस्थानांचं जे विलिनीकरण आहे, आपल्याकडे जी काही साधारणपणे आपलं अंडरस्टँडिंग असतं की सरदार पटेलांनी संस्थानिकांचं मन वळवलं, ते झाले, त्यांना तनखे दिले आणि सगळा प्रश्न संपला, तर तसं काही झालेलं नाहीये. ते प्रश्न नंतर बरेच दिवस कायम होते. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे 1956 पर्यंत हैदराबाद राज्य होतं आणि हैदराबाद राज्याचे राजप्रमुख पद हे निजामाकडे दिलेलं होतं. त्यामुळे ह्या सगळ्या जुन्या संस्थानिकांचा भारतीय समाजावर काही एक प्रभाव आहे, निदान संस्थानिक भागामध्ये. त्यामुळे त्यांना एका मर्यादेपलीकडे नाराज करून चालणार नाही, ही एक धारणा ही सरदार पटेलांची होती. आणि म्हणून त्यांच्यावर अनेक वेळेला जो आक्षेप घेतला जातो की ते कॉन्झर्वेटिव्ह वृत्तीचे होते, की जलद गतीने बदल घडून आणून समाजामध्ये उलथापालथ घडवून आणायची ही काही त्यांची दृष्टी नाही. याचा अर्थ बदल नको होता असं अजिबात होत नाही, पण तो बदल धीम्या गतीने समाजात आणि देशात जे काही आर्थिक राजकीय शक्ती आहेत त्यांचा अंदाज घेतच आपल्याला पुढे जावं लागेल, अशी त्यांची ही धारणा होती.
त्यामुळे 45-46च्या निवडणुकीचा मी उल्लेख केला आणि मग अर्थात फाळणीचा संदर्भ हा येतोच. फाळणीबद्दल मोरे सरांनी पुस्तक लिहिलंय, त्यामुळे त्याच्यातल्या पुन्हा तपशिलांचा उल्लेख करायची गरज नाही. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जी काही फाळणीबद्दलची इतिहास लेखन झालेलं आहे त्याच्यातले बहुतांश अभ्यासक हे सरदार पटेलांना एक श्रेय देतात की काँग्रेसच्या नेत्यांपैकी आता आपण मुस्लिम लीग बरोबर एकत्र सत्ता राबवू शकत नाही आणि भारत स्वतंत्र झाला तर मुस्लिम लीगला कोणत्या तरी प्रकारे सत्तेत वाटा द्यावा लागेल, त्यापेक्षा फाळणी केलेली बरी. हे भान सरदार पटेलांना सगळ्यात आधी आलं, याच्याबद्दल अनेकांचं एकमत आहे. अगदी 1950 साली त्यांच्या निधनानंतर मानवेंद्रनाथ रॉय यांनी जो इंडिपेंडेंट इंडियामध्ये मृत्यूलेख लिहिला, तो त्यांचं मेन आय हॅव मेट या नावाचं छोटेखानी पुस्तक आहे, त्याच्यात तो संग्रहित आहे. त्याच्यात त्यांनी बाकी सगळ्याबरोबर हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केलेला आहे की सरदार पटेल हे वास्तववादी होते. म्हणजे काय होते तर फाळणी ही कशी आवश्यक आहे हे सगळ्यात आधी सरदार पटेलांना लक्षात आलं. त्यामुळे पुढच्या अनेक गोष्टी ह्या सोप्या झाल्या असं श्रेय त्यांनी दिलेलं आहे. हे संस्थानांचे सगळे प्रश्न होते. संस्थानं विलीन झाल्यानंतर सुद्धा काही आडमुठे संस्थानिक होते, म्हणजे त्या पत्रव्यवहारात अगदी तपशील नाहीये, पण अनेक संस्थानिकांनी आपली सत्ता गेल्यानंतर वारंवार इंग्लंड, अमेरिका, युरोपातल्या देशात भेटी दिल्या आणि त्या भेटी दरम्यान आपल्याकडचे मौल्यवान दागिने भारतातनं बाहेर नेले, ते तिथे विकले, तिथे त्यांनी बँक अकाउंट्स काढले. हे असं सगळं त्यांनी केलं. ते सगळे पैसे पुन्हा त्यांच्याकडनं काढणं हाही एक अतिशय डोकेदुखीचा प्रयत्न होता. जे तरी लोकनियुक्त सरकार आली तरी तिथल्या लोकनियुक्त सरकारांना त्रास देणारे संस्थानिक होते. म्हणजे अगदी बडोद्याचे प्रतापसिंग महाराज होते, त्यांचा फारच त्रास व्हायला लागला. शेवटी सरकारने त्यांना पदच्युत केलं आणि त्यांचे चिरंजीव फतेसिंगराव गायकवाड यांना बडोद्याचे महाराज म्हणून नियुक्त केलं. या सगळ्या ह्याच्यामध्ये संस्थानं विलीन झाली आणि सगळे प्रश्न सुटले, असा जो आपला एक सर्वसाधारण समज आहे तो तितकासा खरा नाही, हे या विवेचनातनं आपल्याला कदाचित लक्षात येईल. त्या सगळ्या पत्रव्यवहारात अनेक तपशील आहेत, बारकावे आहेत, नियुक्त्यांचे प्रश्न आहेत, राजधानी कुठे करायची, कोणाला काय नेमायचं, मंत्रिमंडळातले हेवे दावे, त्याच्यातले मतभेद, इतके तपशील आहेत की त्या सगळ्या तपशिलांमध्ये जाणं काही गरजेचं नाही. दुसरा जो प्रश्न त्यांना गृहमंत्री या नात्याने आणि काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते या नात्याने सोडवावा लागला, तो म्हणजे नव्याने स्वतंत्र झालेल्या प्रांतांमधल्या काँग्रेसमध्ये असलेली गटबाजी. मद्रास प्रांतात आणि बंगालमध्ये ही दोन प्रांतांमध्ये अतिशय गटबाजीने काँग्रेस पोखरलेली होती. 46 साली ज्या प्रांतिक निवडणुका झाल्या ते 52 साली पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली ह्याच्यामध्ये. मद्रासमध्ये अक्षरशः दर वर्षाला मुख्यमंत्री बदलत असत आणि दरवेळेला काही नव्यानी सगळी मांडणी होत असे, गटबाजी होत असे, त्यामुळे तिथलं सरकार बऱ्यापैकी खिळखिळं होतं. त्यामुळे ते सगळं कमीत कमी होत राहावं याच्यासाठी सरदार पटेलांना खूप लक्ष घालावं लागलं. बंगालमध्ये अडचण काय झाली होती की फाळणीनंतर पूर्व बंगालमधले जे काँग्रेस नेते होते बरेचसे ते पश्चिम बंगालमध्ये स्थलांतरित झाले आणि हे स्थलांतरित झाल्यानंतर त्यांचे उर्वरित बंगालमध्ये म्हणजे आजचा पश्चिम बंगाल तिथल्या काँग्रेस संघटनेमध्ये त्यांचं काही स्थान नव्हतं. पण पूर्व बंगालमधले महत्वाचे नेते डॉक्टर प्रफुल्लचंद्र घोष हे बंगालचे मुख्यमंत्री झाले. पक्ष संघटनेत त्यांना फारसं स्थान नव्हतं, कारण का ते सगळे एका अर्थाने स्थलांतरितच होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात बऱ्यापैकी नाराजी होती पक्ष संघटने. या सगळ्याचा परिणाम असा झाला की जेमतेम 6-8 महिन्यात त्यांचं सरकार पडलं आणि मग नंतर डॉक्टर बिधनचंद्र रॉय हे बंगालचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी 1962 पर्यंत म्हणजे मृत्यू होईपर्यंत त्यांनी बंगालचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि कम्युनिस्टांचा जे काही आव्हान निर्माण झालं होतं ते थोपवत काँग्रेसची सत्ता तिथे स्थिर केली. आणि या सगळ्या काळामध्ये बिधनचंद्र रॉय यांना जमेल तसं बळ देत त्यांच्या विरोधकांना कसं फार पुढे येऊ द्यायचं नाही, अशा पद्धतीचं स्ट्रॅटेजी ही सरदार पटेल यांनी राबवलेली दिसते. अशीच गटबाजी जवळपास प्रत्येक राज्यामध्ये, त्याला प्रांत म्हणायचं, 1950 साली घटनेची अंमलबजावणी होईपर्यंत राज्य हा शब्द वापरला जात नव्हता, प्रांत हा शब्द वापरला जात होता. मग ह्या सगळ्या गृहमंत्री या नात्याने या सगळ्या प्रांतांशी समन्वय साधावा लागायचा. तो कसा तर ICS मधले आणि इंडियन पोलीस सर्व्हिस मधले सगळे ब्रिटिश अधिकारी निवृत्त होऊन मायदेशी जाणार होते. त्यांनी खाली केलेल्या पदांवर भारतीय अधिकाऱ्यांना नेमणं, त्या भारतीय अधिकाऱ्यांची प्रमोशन झाल्यामुळे ज्या जागा रिकाम्या झाल्या होत्या तिथे इतर भारतीय अधिकाऱ्यांना नेमणं, मग
IAS ची स्थापना होणं, इमर्जन्सी रिक्रुटमेंट, हे सगळं करून स्वतंत्र भारताला पुरेशा संख्येने सनदी अधिकारी असावेत, हे सगळे प्रयत्न सुद्धा गृहमंत्री या नात्याने त्यांना करावे लागले. आसामचाही प्रश्न होता. काही राज्यांमध्ये आता आपण आज राज्यपाल मुख्यमंत्री संघर्षाबद्दल बोलतो, तो त्याही वेळेला होता. बिहारमध्ये तसा संघर्ष झाला, मग ते सगळं सोडवायला लागलं. आसाममध्ये सरकार फारसं स्थिर नव्हतं, तिथे मग सर अकबर हैदरींसारख्या राज्यपालाशी नियमित हे करून समन्वय साधून ते सगळं ते स्थिर करणं, कारण का मग तिथे इतर काही प्रश्न होते. मणिपूर, त्रिपुरा या सगळ्या संस्थानांचा प्रश्न होता. पूर्व पाकिस्तानमधनं येणारे शरणार्थी असतील किंवा तिथनं येणारे मुस्लिम घुसखोर असतील, या सगळ्याची हाताळणी ही गृहमंत्री या नात्याने त्यांना करावी लागत असेल. त्यामुळे अशी 3 महत्वाची खाती ही त्यांच्याकडे होती. आता आपल्याला वाटेल की माहिती आणि प्रसारण खातं, त्यावेळेला काही टीव्ही नव्हता, फक्त ऑल इंडिया रेडिओ होता, त्यामुळे असं त्याचं काय महत्व असेल माहिती आणि प्रसारण खात्याचं, तर तसं दिसत नाही. कारण का एकदा देश स्वतंत्र झाल्यावर पहिला प्रश्न जो ऐरणीवर आला तो म्हणजे रेडिओवरची भाषा कोणती वापरायची. मग त्याच्यामध्ये कुठल्या स्टेशनवर कोणत्या भाषेचे हे पाहिजेत. मग त्या काळात हिंदीवाल्यांचा आग्रह होता, सगळीकडे संस्कृतनिष्ठ हिंदी वापरली पाहिजे. पंजाबमध्ये प्रश्न पंजाब विरुद्ध हिंदीचा होता, मग उर्दूचं काय करायचं. हे सगळे प्रश्न पहिले वर्षभर रंगराव दिवाकर माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री होईपर्यंत हे सगळं सरदार पटेलांच्याकडेच होतं. त्यामुळे असे सगळे वेगवेगळे प्रशासनिक प्रश्न हे त्यांना हाताळावे लागायचे. प्रशासनावर पकड मिळवणं, काँग्रेसची गटबाजी जी सगळी होती ती सगळी हाताळत, कारण का ती गटबाजी जर एका मर्यादेपलीकडे चालवून दिली असती तर स्वतंत्र भारताला पहिल्या 2-3 वर्षातच जी राजकीय अस्थिरता भोगावी लागली असती ती फार भयंकर झालं असतं. त्यामुळे ते टाळणं हे सरदार पटेलांचं एका अर्थाने श्रेय आहे. घटना परिषदेमध्ये सुद्धा त्यांची अतिशय महत्वाची भूमिका होती. 2 एकाच गोष्टीचा उल्लेख करतो. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की इंग्रज काळामध्ये अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ होते. ते अर्थातच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रद्द होणार होते, त्याच्याबद्दल कोणाचं काही हे नव्हतं. पण मग अल्पसंख्याकांसाठी राजकीय आरक्षण असावं का, असा प्रश्न निर्माण झाला. अतिशय कुशलतेने शिथाफीनी अल्पसंख्याक समुदायाच्या घटना परिषदेतल्या प्रतिनिधींना समजावून प्रसंगी जे काही तंत्र वापरायची असतील ते वापरून त्यांच्याकडनंच ही मागणी मागे घ्यायला त्यांनी लावली. आणि ते एक प्रकारची पॉलिटिकल सेटलमेंट होती. म्हणजे उदाहरणार्थ या सगळ्या पत्रव्यवहारात त्याचे वेळोवेळी उल्लेख येतात की शीख समुदायातल्या काही जातींना अनुसूचित जातीचा दर्जा देण्यात आला त्या काळात. म्हणजे ज्यांनी ह्या सगळ्या क्लासिफिकेशनचं राजकारण ज्यांना माहिती असेल, 1950 साली जी शेड्यूल कास्ट ऑर्डर निघालेली आहे की कोणकोणत्या समुदायांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये शीख समुदायातले ते का झालं, तर शीख समुदायाच्या प्रतिनिधींनी आम्हाला राजकीय आरक्षण द्या, स्वतंत्र मतदारसंघ, ही मागणी मागे घेण्याच्या बदल्यात ही सवलत देण्यात आलेली. आणि हे सगळं घटना परिषदेमध्ये आपल्याला जी इतिवृत्त आपल्याला वाचायला मिळतात तिथे हे सगळं येतच असं नाही. ते सगळं अनेक वेळेला कमिटींच्या प्रस्तावामध्ये किंवा पडद्यामागे जे आपण म्हणतो त्या सगळ्या हालचालींमध्ये हे सगळं आपल्याला दिसून येतं. आणि कसं असतं की उपलब्ध जो सगळा प्रकाशित सामग्री असते त्याच्यात असं स्वच्छपणे क्वचित येतं, ते आपल्याला थोडंसं रिडिंग बिटवीन द लाईन्स करूनच ते काढावं लागतं. तर अशा सगळ्या म्हणजे अगदी मूलभूत अधिकारांबद्दल काय तरतुदी असाव्यात ह्याच्याबद्दल सरदार पटेलांचं काही एक योगदान आहे. अर्थात नंतरच्या काळात जेव्हा प्रत्यक्ष प्रशासन करण्याची वेळ आली आणि लोकांच्या देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी लोकांना दिलेल्या स्वातंत्र्याचा संकोच करायची वेळ आली, तेव्हा मात्र सरदार पटेलांनी असं नेहरूंकडे तक्रारवजा निरीक्षण नोंदवलं की आपण लोकांना स्वातंत्र्य देताना आपण नको इतक्या उत्साहात नको इतकं स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यामुळे आता त्याच्यावर काहीतरी मर्यादा घालण्याची वेळ आलेली आहे, अन्यथा देश चालवणं आपल्याला अवघड जाईल, अशा पद्धतीचं एक निरीक्षण आहे. त्याचबरोबर राज्यघटनेत अनेक संघटना स्वातंत्र्य वगैरे सगळ्याच्या तरतुदी असल्या तरी पुढे ते असंही म्हणतात अनेक काँग्रेसच्याच नेत्यांची पत्रव्यवहार करताना की आता सत्याग्रहाचा मार्ग आपण सोडून दिला पाहिजे, आताचा काळ हा सत्याग्रहाचा नाही. म्हणजे आपण स्वातंत्र्य मिळवत असताना ज्या प्रकारच्या मागण्या इंग्रजांकडे करत होतो ते प्रत्यक्ष सत्ता आल्यानंतर सत्ता राबवताना ज्या मर्यादा जाणवतात कोणत्याही राज्यकर्त्याला, त्या सरदार पटेल यांना अर्थातच
जाणवल्या होत्या असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्यानंतर एक जो सगळ्यात वादग्रस्त मुद्दा ज्याची चर्चा राजकारणी मंडळी समाज माध्यमांवर वेळोवेळी केली जाते ती म्हणजे काश्मीरचा मुद्दा. आणि मग त्याच्याबद्दल वेगवेगळे दावे केले जातात. त्याचा इथे उल्लेख करायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. पण मग काश्मीरबद्दल सरदार पटेलांचं काय म्हणणं होतं असा जर आपण विचार केला तर त्यांचं सगळ्यात सविस्तर आणि साधार जे चरित्र मानलं जातं ते म्हणजे राजमोहन गांधी यांनी लिहिलेलं सरदार पटेलांचं इंग्रजीतलं चरित्र. त्याच्यामध्ये त्यांचं जे निरीक्षण आहे की जोपर्यंत पाकिस्तान जुनागडवर दावा करायला सुरुवात ज्या वेळेला केली आणि जुनागडनी विलिनीकरणाचा सामीलनामा सामील केला तोपर्यंत काश्मीर पाकिस्तानला गेलं तर फार काही बिघडणार नाही अशी काहीशी भूमिका ही सरदार पटेलांची होती. आणि बलदेव सिंगांना लिहिलेल्या एका पत्रामध्ये काही वेगळ्या विषयांच्या अनुषंगाने ही शक्यता झाली तर काही फार हरकत नाही, त्याला काही फार आक्षेप घेतल्याचं आपल्याला दिसत नाही. पण राजमोहन गांधींचं विवेचन हे सगळ्यात पटण्यासारखं आहे की जुनागडवर पाकिस्तानी दावा लागल्यावर लगेचच मग काश्मीरच्या प्रश्नामध्ये सरदार पटेलांनी लक्ष घातलं. मग त्याची काय आपल्याला निर्णय दिसतात ते एक तर म्हणजे लाहोर हायकोर्टाचे जे न्यायाधीश होते मेहरचंद महाजन यांना त्यांनी पटवून दिला, अक्षरशः आदेश दिला की तुम्ही काश्मीरचे पंतप्रधान म्हणून जा. आणि काश्मीर सरकारला दळणवळण किंवा इंधन या संदर्भातली जी सगळी मदत पाहिजे होती ती तातडीने कशी त्यांना दिली जाईल याच्याबद्दलचे त्यांनी आदेश दिले. त्यावेळेला दळणवळण मंत्री रफी अहमद किडवाई होते ज्यांचा उल्लेख पुन्हा वेगळ्या संदर्भात येणार आहे. आणि बांधकाम मंत्री हे काकासाहेब गाडगीळ होते. त्यांना दिलेल्या निर्देशांमध्ये हा रस्ता बांधा, विमानतळाची सोय करा, रेडिओचे काय ट्रान्समीटर्स त्यांना लागणार असतील ते पुरवा वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये हे आदेश येतात. आता त्याच्यानंतर काश्मीरचा सगळा जो घटनाक्रम आहे तो साधारणपणे इथे उपस्थितांना माहिती आहे. एकदा युद्ध झालं मग ते युनोत गेले वगैरे ते तो सगळा आपण जरी तपशील क्षणभर बाजूला ठेवला तरी काही बाबतीमध्ये असं दिसतं की शेख अब्दुल्ला ची जी भारताबद्दलची निष्ठा आहे ज्याच्याबद्दल पंडित नेहरूंना फार विश्वास होता, सरदार पटेल पहिल्यापासून शेख अब्दुल्लांबद्दल साशंकच होते. दोघांनी स्वतंत्रपणे जम्मू श्रीनगर ह्याला भेटी दिलेल्या आहेत. मग असं जर आपण पुन्हा काय म्हणूया काल्पनिक चित्र आपण जर रंगवायचा प्रयत्न केला तर त्याच्या आधी एकच तपशील की 370 कलमाचं जी सगळी वाटाघाटी झाल्या त्याच्यामध्ये शेख अब्दुल्लांच्या ज्या अवास्तव मागण्या होत्या त्याला थोपवून धरण्याचं काम सुद्धा सरदार पटेलांनी केलेलं आहे. मग त्यांनी कशा पद्धतीने हाताळणी केली असती तर कदाचित त्यांनी महाराजा हरिसिंग नंतर शेख अब्दुल्लांनी अशी मागणी केली की महाराजा हरिसिंगांना पदच्युत करा आणि त्यांना संस्थानाच्या बाहेर घालवून द्या, नाहीतर भारत आता सोबत राहणं हे काश्मीरला अवघड जाईल अशा पद्धतीचा त्यांचा युक्तिवाद होता. त्याचा संदर्भ पुन्हा नंतर येईलच. त्यांनी शेख अब्दुल्लांना पर्यायी नेतृत्व कसं उभं राहील याच्यासाठी प्रयत्न केला असता, जे नेहरूंनी 1953ला केलं. शेख अब्दुल्लांना सरकार बरखास्त करून बक्षी गुलाम महम्मद यांना जम्मू काश्मीरचं मुख्यमंत्री करणं. कारण का त्याच्या आधी ह्या पत्रव्यवहारामध्ये बक्षी गुलाम महम्मद हे कसे अतिशय कार्यक्षम आणि धडाडीचे आणि भारताला अनुकूल असे नेते आहेत अशा कॉमेंट्स सरदार पटेलांच्या आहेत. म्हणजे कदाचित त्यांनी हे केलं असतं, पण शेवटी इतिहासामध्ये जर तरला काही फार अर्थ नसतो, त्यामुळे अशा काउंटर फॅक्च्युअल गोष्टींमध्ये जाण्यात काही फारसा अर्थ नाही. दुसरा एक मुद्दा जो काश्मीरचे शेवटचे नामधारी महाराज आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री करण सिंग यांच्या आत्मचरित्रामध्ये दिसतो, स्पष्टपणे त्यांनी लिहिलेला आहे. त्यांना पायाचा बराच त्रास होता, त्यामुळे चालताना अगदी तरुण वयात असताना 15-16व्या वर्षी सरदार पटेल एकदा जम्मूला आले असता त्यांनी राजमहालामध्ये शाही राजपरिवाराला भेट दिली. त्यांनी करण सिंगांकडे पाहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ह्यांना अधिक मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे. आणि करण सिंगांनी असं लिहून ठेवलेलं आहे की माझा जो जीव वाचला तो सरदार पटेलांमुळे वाचला. त्यांनी सगळी सोय केली आणि अमेरिकेला मला पुढील वैद्यकीय उपचारासाठी पाठवलं. आणि मग करण सिंगांचं काश्मीरच्या राजकारणात भारताच्या राजकारणात जे काही त्यांनी प्रवास केला तो काही जणांना माहिती असेल, त्याची पुन्हा इथे चर्चा करायची गरज नाही. आता सगळ्यात महत्वाचा आणि ज्याच्याबद्दल उलटसुलट नेहमीच चर्चा होते ते म्हणजे त्यांचे असलेले पंडित नेहरू यांच्याशी असलेले मतभेद. आता ते मतभेद काय स्वरूपाचे होते त्याची थोडीशी मी चर्चा करणार आहे. एक तर पहिला जो खटका उडाला तो अधिकार क्षेत्रावरनं उडाला. आणि जसं लेखामध्ये मी लेखमालेचा समारोप करताना मी मुद्दा मांडला होता
की स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी हे काँग्रेसचे नेते, स्वातंत्र्य चळवळीचे एका अर्थाने नेते, आणि राजेंद्र प्रसाद, नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, चक्रवर्ती राजगोपालाचारी ही त्यांच्या नंतरची फळी. त्यामुळे एका अर्थाने त्या सगळ्यांचं स्थान एकाच पातळीवर होतं. पण आता तुम्ही संसदीय शासन पद्धती स्वीकारली आणि पंतप्रधान पद एकांना दिलं, आणि 23 ऑगस्ट 1947ला प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या आर्काईव्ह आता उपलब्ध आहेत. त्यामुळे रितसर सरकारने नोटिफिकेशन काढून सरदार पटेल हे उपपंतप्रधान असतील हे जाहीर केलं होतं. त्यामुळे मग पंतप्रधानांचे अधिकार किती आणि मंत्रिमंडळाचे आपल्या खात्याबद्दलचे अधिकार किती, ह्याच्याबद्दल अनेक प्रशासकीय बाबींबाबत दोघांचे खटके उडाल्याचं आपल्याला दिसतं. की मग संस्थानी खातं असेल, गृह मंत्रालय असेल, याच्या कारभारामध्ये पंतप्रधानांनी त्या खात्याच्या मंत्र्याला बायपास करून थेट लक्ष घालावं का, असा तो एक म्हटलं तर किचकट मुद्दा होता, प्रशासनिक बारकाव्यांचा मुद्दा होता. पण तो तेवढाच नव्हता, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्याच्यामध्ये आपण आता दुसऱ्या स्थानावर आहोत. पंतप्रधानांचे अधिकार नेमके काय, पंतप्रधानांचा या सगळ्याकडे पाहण्याचा, देशातल्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सरदार पटेलांचा दृष्टिकोन वेगळा, असं ते सगळं त्याच्यामध्ये सगळ्याची गुंतागुंत ही निर्माण झाली होती. आता सगळ्यात महत्वाचा आणि गंभीर मतभेदाचा प्रश्न म्हणजे फाळणीनंतर जो काही हिंदू मुस्लिम प्रश्न कायम होता त्याच्याबद्दल त्यांचे मतभेद होते, आणि ते वेगवेगळ्या मुद्द्यांच्या बाबतीत आपल्याला अभिव्यक्त होताना दिसतात. त्याचं जर सार सांगायचं झालं, जे त्या पत्रव्यवहारामधनं आपल्याला जाणवतं, ते असं आहे की पंडित नेहरूंची भूमिका होती, फाळणी झाली, आता उर्वरित भारतामध्ये मुस्लिम हे अल्पसंख्याक आहेत. फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक समुदायाला आश्वस्त करणं आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणं ही जबाबदारी ही बहुसंख्याकांची आहे, असं एकूण नेहरूंचं धोरण दिसतं. सरदार पटेलांचं म्हणणं काय होतं की फाळणीची मागणी केली कोणी होती, ती मुस्लिम समाजाने केली होती. ठीक आहे, फाळणी झाली, मग आता ज्या मुस्लिमांनी भारतात राहण्याचं पसंत केलंय त्यांच्याबद्दल जे अविश्वासाचं सगळं वातावरण आहे ते जर दूर करायचं असेल तर मुस्लिम समुदायांनीच 2 पावलं पुढे आलं पाहिजे. हे अविश्वासाचं, असुरक्षिततेचं वातावरण कमी करण्याची जबाबदारी बहुसंख्य हिंदूंची नाही. त्याच्यात 2 महत्वाच्या ह्या भूमिका आपल्याला दिसतात. आणि मग त्या वेगवेगळ्या वेळेला दिल्लीतल्या झालेल्या धार्मिक दंगली असतील, इतर ठिकाणी झालेल्या धार्मिक दंगली असतील, या सगळ्या दंगलींची हाताळणी कशी करायची, किंवा दंगलींमध्ये विस्थापित झालेल्या मुस्लिमांचं पुन्हा पुनर्वसन कुठे आणि कसं करायचं, या सगळ्याबद्दल, हे फार तांत्रिक मुद्दे आहेत, त्याच्यात फार जाण्यात काही अर्थ नाही. त्याच्याबद्दल जे काही पत्रव्यवहार होतो त्याच्यामध्ये हा वाद झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे अगदी तांत्रिक आणि छोटंसं उदाहरण देतो. दिल्लीतल्या अनेक मुस्लिमांनी पाकिस्तानला यायला पसंत केलं, त्यामुळे मुस्लिम बहुल किंवा मुस्लिमच राहत असलेले जे मोहल्ले होते त्याच्यातली अर्ध्या अधिक मुस्लिम लोकसंख्या ही स्थलांतरित झाली. दिल्लीच्या इतर भागामध्ये जिथे दंगली झाल्या तिथे मुस्लिम विस्थापित झाले. मग आता ह्या रिकाम्या झालेल्या घरांमध्ये कोणाला ठेवायचं, ह्याच्याबद्दल मंत्रिमंडळात, काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये नेहरू पटेलांमध्ये बरीच चर्चा झाली. नेहरूंचा असा एक दृष्टिकोन होता की दिल्लीमध्ये जे विस्थापित झालेले मुस्लिम आहेत त्यांना मुस्लिमांनी रिकामी केलेल्या घरामध्ये आपण त्यांचं पुनर्वसन करूया, म्हणजे जे दिल्लीतले मुस्लिम इलाके आहेत त्यांचं मुस्लिम बहुल असणं हे कायम राहील. सरदार पटेलांचं म्हणणं होतं की जी समस्येची मूळ आहे त्यालाच आपण पुन्हा बळकट करतोय, तर तिथे आपण पंजाबमधनं जे आलेले स्थलांतरित आहेत त्यांचं आपण पुनर्वसन करूया, म्हणजे जमातवादाच्या प्रश्नावर आपल्याला एक तोडगा काढता येईल. हे एक त्यांचं म्हणणं. दुसरं, आपल्याकडे इव्हॅक्युए प्रॉपर्टीचा एक कायदा झाला, जो पाकिस्तानात झाला म्हणून आपण केला. त्याचं स्वरूप साधारण असं होतं की जर स्थानिक प्रशासनाला अशी शंका आली की एखादी मुस्लिम व्यक्ती, आणि पाकिस्तानात हिंदू किंवा शीख व्यक्ती, ही आता हा देश सोडून दुसऱ्या देशात स्थलांतरित होऊ पाहत आहे किंवा होणार आहे किंवा झालेली आहे, तर त्याच्या नावावरची मालमत्ता जप्त करून ती सरकारच्या ताब्यात घ्यायची. आणि आपल्यापैकी ज्यांनी गरम हवा हा सिनेमा पाहिला असेल त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे की बलराज सहानी हे निर्णय घेतात की आपण भारतातच राहायचं, पण त्यांचं घर हे त्यांच्या मोठ्या भावाच्या नावावर असतं जे पाकिस्तानला स्थलांतरित होतात, त्यामुळे, आणि व्यवसाय बलराज सहानींच्या नावावर असतो, त्यामुळे घर जातं पण व्यवसाय राहतो अशी, आणि मग घर त्यांना कोणी देत नाही, अशा पद्धतीची ती सगळी त्याच्यामध्ये एक चित्रण आहे.
त्यामुळे मग पाकिस्ताननी काहीतरी केलं तर आपण काहीतरी केलं पाहिजे, असं करण्यामध्ये मग ते सगळं होतं. आणि त्याच्यात फार एक इंटरेस्टिंग पत्र आहे. मोहनलाल सक्सेना हे उत्तर प्रदेशातले नेते होते, ते पुनर्वसन खात्याचे मंत्री होते, ज्यांच्याकडे ह्या कायद्याची अंमलबजावणी, नवीन कायद्यात दुरुस्ती करणं वगैरे जबाबदारी होती. त्यांनी काहीतरी सांगितलं, मी हे असं असं नवीन करणार आहे आणि मला त्याच्यामध्ये अडचणी येत आहेत. आणि त्याच्यात पटेलांनी असं लिहिलं की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, अशा पद्धतीचे कडक कायद्यांची अंमलबजावणी करण्याला तुम्हाला अडचणी येणारच आहेत. आता त्याचे पुढचे मागचे संदर्भ पाहिले तर ते कोणाचा निर्देश करू पाहतायत हे आपल्या साधारणपणे लक्षात येतं. आणि मग पुढचा जो जे खटके अधिक वाढत गेले, ते मग जेव्हा 1950 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली, तेव्हा तो खटका, ते जे मतभेद होते ते चरमसीमापर्यंत गेले असं आपल्याला म्हणता येईल. पुरुषोत्तमदास टंडन विरुद्ध डॉक्टर पट्टाभी सीतारामय्या आणि तिसरा उमेदवार म्हणजे महाराष्ट्रातले शंकरराव देव. सीतारामय्या नाही, आचार्य कृपलानी. ही आधी एक निवडणूक तशी झाली होती. पटेलांची पसंती ही कृपलानींना होती आणि नेहरूंची पसंती आचार्य कृपलानींना होती आणि सरदार पटेलांची पसंती ही पुरुषोत्तमदास टंडन यांना होती. आणि नेहरूंचा पुरुषोत्तमदास टंडन यांच्याबद्दलचा आक्षेप काय होता की शरणार्थींच्या ज्या परिषदा झाल्या उत्तर भारतामध्ये, त्याच्यात त्यांनी अल्पसंख्याकांबद्दल जी काही वक्तव्य केली गेली, पाकिस्तानवर आपण सूड उगवला पाहिजे वगैरे अशा पद्धतीची जी वक्तव्य केली, त्याला आळा घातला नाही. आणि या सगळ्या मतप्रवाहाचे ते प्रतिनिधी आहेत, अशी एक नेहरूंच्या मनामध्ये पुरुषोत्तमदास टंडन यांच्याबद्दल धारणा झाली. त्यामुळे पुरुषोत्तमदास टंडन काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून येणं म्हणजे हिंदू जमातवादी शक्तींच्या विचारांना काँग्रेसनी मान्यता देणं, असं नेहरूंनी भूमिका स्वीकारली. सरदार पटेलांचं त्याच्यावरचं म्हणणं असं होतं, त्यांनी टंडनांच्या पाठीशी आपली सगळी ताकद उभी केली. त्यांचं असं म्हणणं होतं की ती त्यांची मतं आहेतच, ह्याच्याबद्दल ते मान्य नव्हतं त्यांना. त्यांचं उलट म्हणणं होतं की ज्या शरणार्थींच्या एका परिषदेमध्ये ते अध्यक्षस्थानी होते, तिथे जो अतिरेक होऊ शकला असता तो टंडन अध्यक्ष असल्यामुळे तो कमी झाला. ही त्यांचं लॉजिक होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही टंडन काय प्रकारचं नाशिकला अधिवेशन होणार होतं, सप्टेंबरमध्ये झालं ते काँग्रेसच्या अखिल भारतीय काँग्रेस समितीचं. त्या अधिवेशनात टंडन काय म्हणतात हे ऐकेसपर्यंत तुम्ही थांबा, तुम्ही त्यांना प्रीजज करू नका. आणि शेवटी अध्यक्ष जो असतो त्याला एकूण काँग्रेसची जी विचारांची चौकट आहे ती त्याला मान्य करावीच लागते, तो त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही टंडन अमुक तमुक करतील असं गृहीत धरून जो त्यांना विरोध करताय तो कसा चुकीचा आहे, ही त्यांची भूमिका होती. आणि ह्या सगळ्यामध्ये दोघांमध्ये मतभेद निर्माण करण्याचं कामही अनेक जणांनी केलं. मणिबेन पटेल यांच्या प्रत्येक पत्राच्या खंडाला जी प्रस्तावना आहे त्याच्यात त्यांनी 2 लोकांची नावं घेतलेली आहे. एक म्हणजे मृदुलाबेन साराभाई आणि दळणवळण रफी अहमद किडवाई. त्याच्याबद्दल मी थोडंसं नंतर बोलीन. मृदुलाबेन साराभाई ह्या शरणार्थींचं पुनर्वसन, ज्या स्त्रियांना पळवून नेलं होतं त्यांना पुन्हा भारतात परत आणून त्यांचं पुनर्वसन करणं, या कार्यामध्ये त्यांनी महत्वाचं काम बजावलं होतं. पण एकूणच त्यांचा दृष्टिकोन हा, पटेल हे आपल्या कामाबद्दल फार सहानुभूती बाळगणारे नाहीत, त्यामुळे तो एक विरोध होता. रफी अहमद किडवाई हे फार अजब प्रकरण होतं. म्हणजे एक प्रकारची बेदरकार वृत्ती असलेले ते राजकीय नेते होते. ते ऍक्च्युली मोतीलाल नेहरूंचे सहकारी होते, म्हणजे नेहरूंच्याच वयाचे जरी असले. आणि काँग्रेसमध्ये जे असे मुस्लिम नेते होते की ज्यांना स्वतःचं हिंदू अनुयायी होते, असे ते रफी अहमद किडवाई नावाचे नेते होते. म्हणजे ते ह्याच्यामध्ये मंत्री होते, उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते, मग त्यांना केंद्रात आणण्यात आलं, त्यांच्या जागी लालबहादूर शास्त्री झाले, दळणवळण मंत्री झाले. आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणातला जो प्रस्थापित गट होता, गोविंद वल्लभ पंत आणि पुरुषोत्तमदास टंडन यांच्या विरोधातला स्वतःला डाव्या विचारांचा म्हणणारा जो गट होता, त्याचं नेतृत्व त्यांच्याकडे होतं. अजित प्रसाद जैन आणि केशवदेव मालविया दोघेही नंतर केंद्रीय मंत्री झाले. हे त्यांचे अगदी अनुयायी आणि ते स्वतःला रफियन असं म्हणून घेत असे. तो अर्थात रफियन या इंग्लिश शब्दावरचा श्लेष आहे, हे लक्षात येईलच. तर असं ते सगळं राजकारण होतं. आणि ते दळणवळण मंत्री असताना काँग्रेससाठी आणि नॅशनल हेराल्ड या काँग्रेसच्या मुखपत्रासाठी त्यांनी वाटेल त्या लोकांकडनं वाटेल तसे पैसे उभे केले. त्याच्यात वैयक्तिक त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कोणाला फारशी शंका नव्हती, पण ते ज्या पद्धतीने पैसे गोळा करत होते, त्याच्या बदल्यात ज्या प्रकारची आश्वासनं देत होते, त्याच्याबद्दल सरदार पटेलांना तीव्र आक्षेप होता. आणि नेहरूंनी नेहमीच आपल्या या मित्राची बाजू
घेऊन पटेलांशी त्यांनी, त्यामुळे हा तात्विक मतभेद होते, त्याच्यामध्ये व्यक्तींबद्दलची पसंती नापसंती, व्यक्तिगत स्वभाव, या सगळ्याचं ते मिश्रण होतं. पण हा कळीचा मुद्दा होता की हिंदू मुस्लिम किंवा जमातवादाच्या प्रश्नाकडे कसं पाहायचं, हा नेहरू आणि पटेल यांच्यामधला एक महत्वाचा मुद्दा होता. परराष्ट्र धोरणाबद्दल अर्थातच मतभेद होते. 3 मुद्द्यांच्या अनुषंगाने मी त्याची चर्चा करीन. पाकिस्तान, नेपाळ आणि चीन. पाकिस्तानशी असलेले आपले ताणलेले संबंध आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. आणि मग युद्धाची शक्यता होती, तेही आपल्याला माहिती आहे. काश्मीरबद्दलचं युद्ध झालंच, सीजफायर झाल्यानंतर सुद्धा युद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली होती. आणि पाणी वाटपाचा प्रश्न होता, रुपयाच्या अवमूल्यनाचा प्रश्न होता, आणि असे अनेक प्रश्न होते. त्या सगळ्या प्रश्न, विशेषतः पाणी वाटपाचा प्रश्न, तो पंजाबशी निगडीत होता. कारण का आपल्याला माहिती आहे, पंजाबमधल्या नद्या या भारतात उगम पावतात आणि ह्या पाकिस्तानात जातात. जेव्हा पंजाब प्रांत हा सगळा एकत्रित होता तेव्हा या पाणी वाटपाचा प्रश्न फारसा तीव्र नव्हता. आणि इंग्रजांनी ठरवून तिथे अनेक कॅनॉल काढले आणि तिथे शेतीला चालना दिली. आणि फाळणीनंतर मात्र आपण किती पाणी ठेवायचं, पाकिस्तानला किती सोडायचं, या सगळ्यामध्ये आपण पाकिस्तानशी एक काहीशी ताठर भूमिका घेतली पाहिजे, असं सरदार पटेलांची एकूण भूमिका दिसते. आणि मगाशी जो इव्हॅक्युए प्रॉपर्टीचा मी सगळा संदर्भ दिला, अशा अनेक बाबतीमध्ये पाकिस्तानशी धोरण काय ठेवायचं, त्याच्या विरुद्ध कडक आणि ताठर भूमिका ठेवायची का, अशी पटेलांची भूमिका दिसते. आणि पंडित नेहरूंची एकूण भूमिका अशी दिसते की आपण सामोपचाराने घेऊया, शेवटी काही सामायिक प्रश्न आहेत, ते आपण सामोपचाराने सोडवून दोन्ही देशांमधल्या जे युद्धखोर प्रवृत्ती आहेत त्यांना कसा आळा बसवता येईल ह्याच्याबद्दल ते आपल्याला दिसतं. आणि ह्या नेहरूंच्या प्रयत्नातनं 1950 साली एप्रिलमध्ये जो सुप्रसिद्ध दिल्ली करार किंवा नेहरू लियाकत करार झाला, जिथे दोघांनीही आपापल्या देशांच्या अल्पसंख्याकांना आम्ही संरक्षण देऊ अशी एकमेकांना हमी दिली. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा सरदार पटेल ह्या कराराबद्दल फारसे उत्साही नव्हते. पण 1950 मध्ये शेवटाला त्यांचं निधन झालंय, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. महात्मा गांधींच्या हत्येनंतर त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यानंतर त्यांची जी तब्येत ढासळत गेली ती कधीच पूर्वपदावर आली नाही. बहुतेक वेळेला ट्रीटमेंटसाठी त्यांना मुंबईला तरी जावं लागायचं किंवा दिल्लीतला उन्हाळा सोसवत नसल्यामुळे ते मसुरी किंवा देहराडूनला ते जाऊन राहत असत आणि तिथनं मग कारभार होत असे. अगदी पंडित नेहरू परदेशी दौऱ्यावर जे गेले असताना 4 वेळेला सरदार पटेलांना पंतप्रधान पदाची जबाबदारी देण्यात आली, असे काही उल्लेख आहेत की मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा मसुरी आणि डेहराडूनला झालेली आहे, की सगळे मंत्री दिल्लीहून निघाले आणि डेहराडूनच्या सर्किट हाऊसमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यामुळे त्यांची तब्येत तशी त्या अर्थाने हे नव्हती. त्यामुळे ह्या कराराच्या बाबतीत ते साशंक होते. आणि ह्या सगळ्याच्या आधी खूप मोठ्या प्रमाणावर पूर्व पाकिस्तानमधनं हिंदू शरणार्थी भारतात येत होते आणि त्याच्यामुळे पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेवर, समाजव्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आणि एकूणच देशामध्ये पाकिस्तानला आता धडा शिकवला पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण हे निर्माण झालं होतं. तिथे जो पुन्हा नेहरू आणि पटेलांचा हा प्रश्न कसा सोडवायचा याच्याबद्दलचा जो पत्रव्यवहार आहे, त्याच्यामध्ये पुन्हा दोघांचे जे दृष्टिकोन वेगवेगळं आहे ते पुन्हा इथे अधोरेखित होतं. म्हणजे एक उदाहरण नेहरूंनी चर्चा केलेली आहे की हा शरणार्थींचा लोंढा कसा थांबवायचा. ॲपरंटली सरदार पटेलांनी जाहीर आणि खासगीत असं सांगितलं होतं की जितके हिंदू पूर्व पाकिस्तानामधनं आपल्याकडे येत आहेत तितकेच मुस्लिम आपण त्यांना घालवून देऊया, किंवा आमच्याकडे आलेले जे शरणार्थी आहेत त्यांच्या पुनर्वसनासाठी जी आपल्याला जमीन लागते ती जमीन पाकिस्तानने आपल्याला द्यावी. मग तुम्ही काय सगळ्यांना, अर्थ त्याचा असा होतो की सगळ्यांना हाकलून दिलं तरी मग तेवढी जमीन द्या, आम्ही त्यांचं पुनर्वसन करू. पंडित नेहरूंनी जो त्याच्यावर उपाय सांगितला तो तितकाच चमत्कारिक, मी त्याला अमानवी असा शब्द लेखात वापरलाय. माझं ते मत अजूनही कायम आहे. दोघांचेही सूचना वेगवेगळ्या पद्धतीने अमानवीच होत्या. नेहरूंचं म्हणणं होतं की आपण हे जे शरणार्थी येतात त्यांना आपण यूज देऊ नये भारतामध्ये. म्हणजे त्याचा काय परिणाम झाला असता तेही आपल्याला माहिती आहे. पण शेवटी जेव्हा हा करार झाला त्या कराराच्या निषेधार्थ आपल्याला माहिती आहे श्यामाप्रसाद मुखर्जी आणि क्षितिशचंद्र नियोगी या 2 बंगालमधल्या मंत्र्यांनी राजीनामे दिले आणि बंगालमधलं लोकमत हे या कराराच्या पूर्णतः विरोधात होतं. त्या लोकमताला त्याचं परिवर्तन करून
ह्या कराराला आपण निदान संधी द्यावी, पाकिस्तानला ज्याला इंग्रजीमध्ये बेनिफिट ऑफ द डाऊट द्यावा, याच्यासाठी फारशी तब्येत चांगली नसताना सरदार पटेल कलकत्त्याला 5-6 दिवस राहिले, समाजातल्या सर्व स्तरांमधल्या लोकांशी भेटले, बोलले, संवाद साधला. कलकत्त्यात त्यांचं जाहीर भाषण झालं. असं एक उल्लेख मी वाचला की नेहरू हे कलकत्त्याला जायला अजिबात तयार नव्हते, कारण का आपण तिथे गेलो तर आपल्याला आपलं अजिबात स्वागत होणार नाही अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे त्यांनी सरदार पटेलांना विनंती केली, सरदार पटेलांनी ती मानली. म्हणजे ज्या कराराबद्दल त्यांच्या मनामध्ये करार होण्याच्या आधी, करार होत असताना आणि करार झाल्यानंतर साशंकता होती, पाकिस्तानच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका होती, त्या कराराला जाहीरपणे त्यांनी पाठिंबा दिला आणि बंगालमधलं लोकमत परिवर्तित करून त्या कराराला बंगालमधनं पाठिंबा मिळावा याच्यासाठी त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले. म्हणजे जिथे नेहरूंचे अतिशय तात्विक स्वरूपाचे मतभेद होते, तिथे सुद्धा त्यांनी शेवटी नेहरूंचं म्हणणं मान्य करून त्यांनी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत केलेली आहे. दुसरं असं उदाहरण आपल्याला सांगता येईल, पुन्हा त्याचा पाकिस्तानशी संबंध येतो. शेख अब्दुल्लांच्या हातात एकदा सूत्र गेल्यानंतर, कारण का एकूण असं सगळं मांडणी त्या काळात होत होती की पाकिस्तानचा हल्ला परतून लावायचा असेल तर लोक भारत सरकारच्या पाठीशी पाहिजे, आणि लोकांचे नेते कोण आहेत तर ते शेख अब्दुल्ला आहे. त्यामुळे प्रशासन हे शेख अब्दुल्लांच्या हातात गेलं पाहिजे. शेख अब्दुल्लांच्या हातात प्रशासन गेल्यानंतर राजा हरिसिंगांचं काय करायचं हा प्रश्न अर्थातच निर्माण झाला. दोघांमध्ये पुष्कळ खटके उडाले, संपत्तीबद्दल, खाजगी संपत्तीबद्दल, अधिकाराबद्दल, त्यांच्या नोकरचा कर, अधिकाऱ्यांबद्दलचे पगार, सगळे म्हणजे ज्या काही प्रकारे मतभेद होऊ शकतात ते सगळे झाले. शेवटी शेख अब्दुल्लांचा असा आग्रह व्हायला लागला की हरिसिंगांनी संस्थान सोडावं आणि आयडियली त्यांनी महाराज पद सुद्धा सोडावं. ही नेहरूंची पण इच्छा होती, पण हरिसिंगांना पटवून देण्याची जबाबदारी ही सरदार पटेलांवर टाकण्यात आली आणि ती त्यांनी फारसा त्याच्याबद्दल उत्साह नसताना सुद्धा ती त्यांनी पार पाडली. हरिसिंगांना असं वाटलं की पटेलांनी आपल्याला इतके दिवस जी काही आश्वासनं दिली होती ती त्यांनी आपला विश्वासघात केलेला आहे. पण शेवटी परिस्थितीचा रेटा पाहता महाराजा हरिसिंगांनी ते सोडलं आणि अवघ्या 16-17व्या वर्षी डॉक्टर करणसिंगांना ती सगळी जबाबदारी ही पेलावी लागली. नेपाळबद्दल तसे मतभेद फार नव्हते. एकच फक्त प्रसंग ज्याच्यामुळे हे मतभेद निर्माण झाले ते असे की 1950 साली नेपाळमधली परिस्थिती काय होती तर राजेशाही तर होतीच तिथे, पण राणा कुटुंबाच्या हातामध्ये वंशपरंपरागतरित्या नेपाळचं पंतप्रधान पद होतं. त्यामुळे नेपाळच्या राजाला फारसे अधिकार नव्हते, सगळी सत्ता ही पंतप्रधानांच्या हातात होती आणि त्यांच्याच कुटुंबातले सगळे लोक सरसेनापती, महत्वाचे अधिकारी, मंत्री असं सगळं होतं. आणि ब्रिटिश भारतात शिकलेले जे नवीन तरुण पिढीतले अनेक लोक होते त्यांना आता नेपाळमध्ये लोकशाही पाहिजे होती. त्यामुळे त्यांचे प्रयत्न चालू होते. भारतातनं शस्त्रास्त्र गोळा करायची, नेपाळमध्ये धाडी टाकायच्या, बँका लुटायच्या, जे हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये एक वेगळ्या अर्थाने झालं तसं ते झालं. आणि मग शेवटी ह्या लोकशाहीवादी शक्ती आणि राजा यांचा थोडाशी युती झाली. राजांनी आपले अधिकार ऍसर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि राणांनी या राजांची कोंडी केली आणि मग राजा आणि शाही परिवार यांनी भारताच्या दूतावासात आश्रय घेतला. ते भारतात आले आणि मग पुढे काय करायचा हा प्रश्न निर्माण झाला. तर पटेलांचा एकूण दृष्टिकोन काय होता की शेवटी हे राणा आणि तिथली जे सगळा जमीनदार वर्ग आहे तो तिथला प्रस्थापित वर्ग आहे, त्याला अचानकपणे बाजूला सारून तिथे काहीतरी नवीन करायचं अशी काही त्यांची धारणा नव्हती. त्याचं एक कारण असं असू शकेल की 48-49 ह्या कालखंडामध्ये, ही माहिती ह्या पत्रव्यवहारातच पहिल्यांदा मला आढळली, भारतामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपण नेपाळ लष्कराच्या 10 तुकड्यांना पाचारण केलं होतं. नेपाळकडनं आपण भारतामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लष्करी मदत मागवली होती आणि ती अर्थात राणा कुटुंब सगळं त्या सगळ्या अधिकार पदांवर असल्यामुळे त्यांनी ती तात्काळ दिली. आणि शिवाय राणा कुटुंबातल्या अनेकांचे राजस्थानमधल्या राजघराण्यांशी नातेसंबंध होते, वैवाहिक संबंध होते. त्यामुळे हा सगळा पट हा कदाचित सरदार पटेलांच्या डोक्यात असेल. नेहरूंचं मात्र म्हणणं होतं की हे सगळं फ्युडल सेटअप आहे, हा सगळा सरंजामदारी व्यवस्था आहे, ती सगळी मुळापासूनच आपण उपटून टाकली पाहिजे. कालांतराने नेपाळमध्ये काय झालं हे सगळं ते आपल्याला माहितीच आहे. त्या सगळ्याचे एकमेव साक्षीदार म्हणूया आपण, हे नेपाळचे माजी राजे ज्ञानेंद्र आहेत. ते त्यावेळेला 3 वर्षाचे होते आणि समहाऊ जेव्हा राजपरिवारांनी भारताच्या दूतावासामध्ये आश्रय घेतला
तेव्हा हे लहान मूल हे राजमहालातच राहिलं. त्यामुळे त्या राणांनी त्यांचा ताबा घेतला आणि त्यांचे आजोबा राजे त्रिभुवन यांच्या आधी त्यांचाच राज्याभिषेक घडवून आणला. ते हे सगळं ते आपल्याला हाताळावं लागत होतं. आणि त्याच्यात पुन्हा रफी अहमद किडवाई यांचे या सगळ्या नेपाळी बंडखोरांशी असलेले संबंध होते. ते त्यांना आर्थिक मदत करत असत वगैरे वगैरे वगैरे. चीनशी जो सगळा मतभेद आहे ते अर्थातच 1949 साली चीनमध्ये चीनचं गृहयुद्ध संपलं आणि साम्यवादी लोक हे चीनमध्ये सत्ता घेतली. ते आज तागायत आहेत. पुढचा टप्पा, खरा धोका जेव्हा निर्माण झाला तो तिबेटचा ताबा चीनने घेतल्यावर झाला. तोपर्यंत ब्रिटिश भारताचं जे सगळं धोरण होतं की तिबेट हे एक प्रकारचं बफर स्टेट असेल चीन आणि भारतामधलं, नुसतं चीन आणि भारताबद्दल नाही तर रशिया आणि ब्रिटिश भारतामधलं सुद्धा ते बफर स्टेट असेल. पण साम्यवादी शक्तींनी तिबेटचा ताबा घेतल्यानंतर कम्युनिस्ट चीन आता भारताबद्दल काय धोरण अवलंबेल याच्याबद्दल त्यांना साशंकता होती. त्याच्याबद्दलचं एक त्यांनी दीर्घ पत्र पंडित नेहरूंना लिहिलं. त्या पत्राला थेट उत्तर नाही, पण नेहरूंनी एक आपलं त्याच्याबद्दलचं आकलनाचं टिपण हे सगळ्यांना सर्क्युलेट केलं होतं. तिथे सुद्धा दोघांचा दृष्टिकोन हा दिसतो, हे कसा भिन्न आहे ते दिसतं. सरदार पटेलांच्या मनामध्ये कम्युनिस्टांबद्दल अर्थातच आढी होती, तशी ती समाजवाद्यांबद्दलही होती आणि समाजवादी मंडळींना सुद्धा पटेलांच्या बद्दल मनामध्ये आढी होती. नंतर जे लिखाण झालं, जयप्रकाशजींची वक्तव्य असतील किंवा मधुलिमा यांनी प्राईम मुव्हर्स मध्ये लिहिलं असेल, त्यांचं आकलन नंतर बदललं. पण पटेल हे कसे जमातवादी आणि भांडवलशाही शक्तींचे प्रतिनिधी आहेत अशा पद्धतीचंच त्यांचं ते आकलन त्यावेळेला होतं. आणि हैदराबादचा संबंध पुन्हा होता, कारण का आपण मराठवाड्यातली मंडळी हैदराबाद मुक्ती संग्रामाकडे मुख्यतः स्वामीजींच्या नेतृत्वाखाली हैदराबाद स्टेट काँग्रेसनी जो सत्याग्रह केला त्या दृष्टिकोनातनं हैदराबादच्या प्रश्नाकडे पाहतो. आंध्रातले किंवा इतर भागातले अभ्यासकही सत्याग्रहाबरोबरच 1946 मध्ये कम्युनिस्टांनी तेलंगणामध्ये जो उठाव केला होता तोही त्याचा दखल घेतात. आणि संस्थान ताब्यात घेतल्यानंतर म्हणजे पोलीस ऍक्शन झाल्यानंतर सरदार पटेलांनी ज्या गोष्टींचा बिमोड केला ती म्हणजे कम्युनिस्टांचा तेलंगणातला उठाव. आणि हे आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे, जेव्हा भारत सरकारने या तेलंगणाचा उठाव चिरडून टाकला अक्षरशः येन केन प्रकारे, तेव्हा कम्युनिस्ट पक्षाच्या मध्ये जी अंतर्गत चर्चा झाली, कारण का 48 साली चीनमध्ये आता साम्यवाद्यांचा विजय होणार असं लक्षात आल्यानंतर फेब्रुवारी 1948 मध्ये जी कलकत्त्याला कम्युनिस्ट पक्षाची पक्ष परिषद झाली, त्याच्यामध्ये पीसी जोशींना दूर करून बीटी रणदिवे महासचिव झाले आणि त्यांनी उठावाचा कार्यक्रम जाहीर केला. शहरी भागात उठाव फसला आणि मग तो ग्रामीण भागात आपण लक्ष हे करूया आणि मग तिथे तेलंगणा हे केंद्र होईल. आणि तो उठाव आता तोही उठाव भारत सरकारने चिरडून टाकल्यानंतर कम्युनिस्ट पक्षाच्या 4 नेत्यांचं शिष्टमंडळ, त्याच्यामध्ये डांगे होते, ते सबमरीन मध्ये बसून मॉस्कोला पोहोचले आणि स्टॅलिनचा सल्ला घेऊन ती चळवळ त्यांनी मागे घेतली. त्याची मिनिट्सही आता उपलब्ध आहेत मोहित सेन वगैरेंच्या पुस्तकामध्ये. त्यामुळे चीन हे भारताच्या सीमेपर्यंत त्यांची सत्ता येणं याचे परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत काय परिणाम होतील हे जसं सरदार पटेल म्हणत होते तसं त्याच्यामुळे भारतातल्या कम्युनिस्टांना बळ मिळेल. कारण का लक्षात घ्या, ही सगळी घटना घडवली 1950च्या आहेत. 51-52 मध्ये शेवटी जेव्हा रशियाच्या कम्युनिस्ट पक्षांनी इथल्या कम्युनिस्टांना सल्ला दिला तेव्हा त्यांनी सशस्त्र उठावाचं धोरण मागे घेतलं आणि संसदीय राजकारणामध्ये आम्ही प्रवेशित होऊ. आणि 54 मध्ये पालघाटच्या काँग्रेसमध्ये पीसफुल ट्रान्झिशन टू सोशलिझम हे धोरण स्वीकारलं. त्यामुळे पटेलांच्या मनामध्ये साम्यवादी चीनचा धोका हा केवळ सीमेवर किंवा परकीय आक्रमणाच्या दृष्टिकोनातनं नाही, त्याच्यामुळे भारतातल्या कम्युनिस्टांना कसं बळ मिळेल याच्याबद्दलचा तो होता. त्यामुळे हे असे त्यांना बऱ्यापैकी आंतरराष्ट्रीय त्याला संदर्भ आहे. तरी त्या काळामध्ये नेहरूंनी एक लष्करी तुकडी गंगटोकला पाठवली. सिक्कीम हे त्यावेळेला भारताचा भाग नव्हतं, ते संस्थान होतं. ते भारतात का आलं नाही याच्याबद्दल काही लिखाण झालंय, ते माझ्या अजून वाचनात नाही. पण पटेलांनी म्हटलं की हे बरोबर केलं तुम्ही, कारण का हा सगळा प्रदेश आता कम्युनिस्ट आलेले आहेत तर आपण त्यांच्या विरोध करण्यासाठी रोखण्यासाठी तिथे आपलं लष्कर तैनात होणं आवश्यक आहे. त्या सगळ्याबरोबरच नेहरूंनी जे नंतर टिपण लिहिलं पटेलांच्या या पत्राला एक प्रकारे प्रतिसाद म्हणून, त्याच्यात त्यांचं एकूण धोरण दिसतं की जे काही आपल्याला संभाव्य धोका आहे कम्युनिस्टांकडनं
साम्यवादी चीनच्या विरोधात आक्रमक धोरण स्वीकारण्यापेक्षा आपण त्यांच्याशी काही सामोपचारांनी जर आपण घेतलं तर त्यांचा धोका कमी करण्यासाठी आपल्याला मदत होईल. कारण का त्यावेळेला साम्यवादी देश दोनच होते, सोव्हिएट रशिया आणि चीन. त्यांचं ह्या नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतासारख्या देशाबद्दलचं आकलन काय होतं, तर हे फक्त राजकीय दृष्ट्या स्वतंत्र झालेले आहेत, आर्थिक दृष्ट्या ते अजूनही ब्रिटिशांच्या साम्राज्याचा भाग आहे आणि हे सगळे साम्राज्यवाद्यांचेच हस्तक आहेत. ह्या समज दूर करून चीनच्या मनात जो काही भारताबद्दल संशय असेल तो दूर करायचा असेल तर आपल्याला त्यांच्याशी सामोपचाराने घेतलं पाहिजे, त्यांच्या मनातले गैरसमज हे दूर केले पाहिजेत. हेच धोरण नेहरूंनी नंतर स्वातंत्र्यानंतर राबवलं. त्याचे काय जे परिणाम झाले ते 62च्या युद्धामध्ये आपल्याला दिसले. दुसरा एक मतभेदाचा मुद्दा असा होता की अमेरिकेसोबत काय करायचं. कारण का नेहरूंनी 49 साली अमेरिकेचा दौरा केला होता, तिथे त्यांना बऱ्यापैकी लोकप्रियता मिळाली, पण त्यांना जी अमेरिकेकडनं मदत अपेक्षित होती ती मदत तितकीशी झाली नाही. त्यामुळे एक प्रकारची निराशा आणि अमेरिका काही भारताच्या स्वतंत्र भारताबद्दल सहानुभूती बाळगत नाही अशा पद्धतीचं एक नेहरूंच्या मनामध्ये हे होतं. पण मात्र पटेलांच्या मनात त्यांनी 1-2 ठिकाणी असा स्पष्ट उल्लेख केलाय की अमेरिकेशी आपण जवळीक केली पाहिजे, कारण भांडवल आणि नवीन तंत्रज्ञानाचं स्रोत कोणता आहे आज जगामध्ये, तर ती अमेरिका आहे. त्यामुळे भारताची जलद गतीने औद्योगिक प्रगती करायची असेल तर अमेरिकेशी आपण मिळतं जुळतं घेतलं पाहिजे. पण हे असं करत असताना जी काही नेहरूंनी अलिप्ततावादाची परराष्ट्र धोरणाची चौकट आखून दिली होती त्याच्यापासून पूर्ण वेगळं पटेल जाऊ पाहत होते का, तर तसं नाही. त्यांनी अमेरिकेच्या बाबतीत ते समर्थन केलं की आपण अमेरिकेकडनं भांडवल किंवा तंत्रज्ञान घेतलं याचा अर्थ लगेच आपण अमेरिकेच्या बरोबरीने चाललो आहोत, तसा होत नाही असं त्यांनी अहमदाबादला एका भाषणामध्ये स्पष्ट सांगितलं होतं. किंवा साम्यवादी राजवट चीनमध्ये स्थापन झाल्यानंतर हाँगकाँग हे त्यावेळेला इंग्रजांच्या ताब्यात होतं आणि मग इंग्रजांनी काही लष्करी तुकड्या हाँगकाँगला पाठवल्या आणि हाँगकाँगबद्दल काय धोरण ठेवलं पाहिजे याच्याबद्दल भारत हा नव्याने स्वतंत्र झालेला आणि राष्ट्रकुलातला देश म्हणून पण इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली हे नियमितपणे नेहरूंना त्याच्याबद्दल माहिती देत होते आणि नेहरू ह्याच्याबद्दल काय करायचं याचा पटेलांची सल्ला घेत होते. पटेलांनी एकदा एक केलं की साम्यवादाचा प्रसार रोखण्यासाठी इंग्लंडला आपलं सहकार्य पाहिजे असेल तर आपण त्याला काही हरकत नाही, कारण का भारत हा असा एकमेव आशिया खंडातला देश आहे जो साम्यवादाचा जागतिक पातळीवरचा साम्यवादाचा प्रसार रोखू शकेल अशी पटेलांची धारणा होती. पण इंग्लंड जर आपल्या लष्करी तुकड्या हाँगकाँगला आपलं पूर्व आशियातलं साम्राज्य टिकवण्यासाठी पाठवत असेल तर आपण त्या प्रयत्नांमध्ये त्यांना अजिबात सहकार्य करायचं नाही. ही म्हणजे नव्या जागतिक सगळ्या मांडणीमध्ये अमेरिकेशी चांगले संबंध प्रस्थापित करत असताना फ्रेंच किंवा ब्रिटिश साम्राज्यवाद टिकला पाहिजे असं काही निश्चितचपणे त्यांचं धोरण नव्हतं. तर हे साधारणपणे इतके वेगवेगळे मतभेदाचे मुद्दे होते, ते आर्थिक मुद्दे पण होते. आणि आर्थिक मुद्द्याच्या बाबतीमध्ये जे काही त्यांचे पत्रव्यवहार, आधी उद्योग मंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी होते, त्यांच्यानंतर हरेकृष्ण मेहताब झाले, व्यापार मंत्री श्रीप्रकाश वगैरे, या सगळ्यांची जो सगळा पत्रव्यवहार आहे त्याच्यामध्ये एकूणच वस्तूंच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी जे उत्पादनावरचं नियंत्रण आणि वितरणावरचं नियंत्रण सरकार लागू पाहत होतं, याच्या पुढे मग याचं उपहासाने लोक उल्लेख लायसन्स कोटा परमिट राज असा नंतर करायला लागले, त्या धोरणाबद्दल सुद्धा पटेल साशंक होते. त्यांचं एका ठिकाणी त्यांनी वैतागून असा उद्गार काढले की जो उठतो तो सगळ्या गोष्टींवर नियंत्रण करू पाहतो, पण आपली प्रशासन व्यवस्था तितकी सक्षम नाही, आपल्याकडे माणसंच नाही, आपण नियंत्रण कशावर आणि किती ठेवणार. त्यापेक्षा उद्योगपतींना त्यांना उत्पादन वाढीसाठी ज्या ज्या सोयी सवलती पाहिजेत त्या सोयी सवलती देऊन त्यांच्याकडनं उत्पादन वाढ करून घ्यावी अशा पद्धतीचा दृष्टिकोन सरदार पटेलांचा होता. तो किती यशस्वी झाला असता, एकूणच आपल्याकडच्या भांडवलदारांच्या वृत्तीबद्दल जे आतापर्यंत सगळं जे लिखाण झालेलं आहे स्वातंत्र्याच्या उंबरठ्यापासून आजपर्यंत, की अगदी अलीकडे भारत सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम आणि देवेश कपूर यांच्या पुस्तकापर्यंत ती सगळी येते की इथल्या भांडवलदार वर्गाला नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून नवीन प्रकारची उत्पादनं तयार करण्यापेक्षा आयत्या बाजारपेठेवर आपली मक्तेदारी कायम ठेवून नफा मिळवत राहणं
अशा वृत्तीच्या लोकांवर सरदार पटेलांना तरी किती नियंत्रण आणता आलं असतं देशहिताच्या दृष्टीने, याच्याबद्दल साशंक आहे. किंवा त्यांनी व्यक्तिशः कसं नियंत्रण आणण्यात यशस्वी झाले असते तर त्याच्यानंतर काय झालं असतं. आणि काही महत्वाच्या उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी जातीने लक्ष घातल्याचं आपल्याला दिसतं. याचं एकच उदाहरण, त्या कंपनीशी माझे नाही पण वडिलांचे वैयक्तिक संबंध आहेत. सिंधिया स्टीमशिप अँड नॅव्हिगेशन कंपनी, माझे वडील त्या कंपनीमध्ये दीर्घकाळ सेवेत होते. सिंधिया स्टीमशिप अँड नॅव्हिगेशन कंपनी ही वालचंद हिराचंद आणि नरोत्तम मोरारजी यांनी स्थापन केलेली जहाज कंपनी. माल वाहतूक करण्यासाठी इंग्रजांची जी मक्तेदारी होती ती मोडीत काढण्यामध्ये हे दोघं ही कंपनी यशस्वी झाली. आणि त्यांनी विशाखापट्टणमला जहाज बांधणीचं एक शिपयार्ड स्थापन केलं होतं, जे युद्धाच्या सगळ्या प्रयत्नात फार काही त्याला नफा नंतर होत नव्हता. पण ते जेव्हा बंद करायची वेळ आली तेव्हा पटेलांनी ही भूमिका घेतली की इतकं महत्वाचं देशाच्या दृष्टीने उपयुक्त असं हे औद्योगिक आस्थापन आहे, ते काही केल्या सरकारने विकत घ्यावं. कारण का तिथे जे तंत्रकुशल इंडस्ट्रियल कपॅसिटी भारताची विकसित झालेली आहे ती अशी वाया जाता कामा नये. आणि सिंधिया स्टीमशिपच्या मध्ये नरोत्तम मोरारजींच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव शांतिकुमार मोरारजी आणि त्यांच्या अतिशय कर्तबगार सुनबाई सुमतीदेवी मोरारजी यांच्याकडे कंपनीची धुरा होती. वालचंद हिराचंदांचे इतर उद्योग होते, ते ह्याच्यात अध्यक्ष जरी असले तरी एका मर्यादेपलीकडे लक्ष घालत नसत. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे सगळं पत्रव्यवहारातनं आणि इतर ठिकाणी त्याचे उल्लेख आहेत, शांतिकुमार मोरारजी आणि त्यांच्या पत्नी सुमती मोरारजी यांचं अजिबात एकमेकांशी पटायचं नाही. आणि ते पटत नसल्यामुळे कंपनीच्या कारभारावर विपरीत परिणाम होतला. त्यामुळे ते सगळं प्रकरण सोडवण्यासाठी सरदार पटेलांनी जवळपास 6-8 महिने खर्च केले. म्हणजे वैयक्तिक भेटीगाठी आपले सचिव व्ही शंकर यांना तिथे पाठवून तिथल्या उद्योगपतींची बैठका घेऊन काहीतरी ह्याच्यावर तोडगा निघाला पाहिजे. आणि हा काही केवळ वैयक्तिक संबंध, या सगळ्यांची त्यांचे वैयक्तिक संबंध होते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. श्यामदास बिर्ला असतील किंवा इतर उद्योगपती असतील, हा केवळ वैयक्तिक आस्थेपोटीचा संबंध आहे असं मला वाटत नाही. भारतासारख्या देशाकडे माल वाहतूक करणारी स्वतःच्या देशी मालकीची जहाज वाहतूक कंपनी असावी ह्या दृष्टिकोनातनं त्यांनी ही मांडणी केली असेल, ही सगळा प्रयत्न केला असेल असं आपल्याला दिसतं. आता हे सगळे मतभेदाचे मुद्दे असताना सुद्धा सहमती होती. आणि मगाशी जसा मी उल्लेख केला की पटेल पंतप्रधान झाले असते तर काय, या माझ्या मते या चर्चेला काही अर्थ नाही. कारण का एकतर सरदार पटेल आणि पंडित नेहरू या दोघांचीही महात्मा गांधींवर नितांत श्रद्धा होती. त्यांच्या हत्या झाल्यानंतर त्यांनी दोघांना जी पत्र लिहिलेली आहेत की आता गांधीजी नाहीत, आपण आता एकमेकांसोबत एकमेकांच्या बरोबरीनेच काम केलं पाहिजे तर देश योग्य दिशेने जाईल. त्यामुळे नेहरू हे महात्मा गांधींचे चॉईस होते हे पटेलांना मान्य होतं. महात्मा गांधींच्या हयातीत जेव्हा काही प्रश्नांबद्दल मतभेद निर्माण झाले आणि पटेल आणि नेहरू दोघांनी एकाच वेळेला राजीनामा देण्याची सादर केला, जाहीर केलं, त्यावेळेला पटेलांनी जे महात्मा गांधींना पत्र लिहिलेलं आहे ते त्यांनी स्वच्छ म्हटलंय की माझं वय पाहता मी आता उतरडीला वाजलेलो आहे. तुलनेने पंतप्रधान हे तरुण आहेत, माझ्यापेक्षा त्यांचं आरोग्य चांगलं आहे, ते आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचं एक स्थान आणि देशात एक लोकप्रियता आहे. त्यामुळे राजीनामा द्यायचा असेल तर तो मी दिला पाहिजे, त्यांनी नाही. ही भूमिका गांधींच्या हयातीत त्यांनी बांधली होती. त्यामुळे पुढे नेहरूंची जागा घेण्याची त्यांच्यात इच्छा निर्माण झाली असती असं काही मला झालं असतं असं मला अजिबात वाटत नाही. पण जिथे नेहरूंचे काही पावलांना त्यांचा विरोध होता तिथे त्यांनी आपल्या पक्षावरची पकड दाखवून देऊन, आता हा शब्दप्रयोग करायचा की नाही मला मनात संभ्रम आहे, पण नेहरूंना जागा दाखवून दिली त्यांची. म्हणजे जेव्हा पहिले आपले महाराज्यपाल गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी त्यांचा पदाचा काळ संपणार, म्हणजे आता नव्याने राज्यघटना येणार, नवीन राष्ट्रपतींची निवड होणं गरजेचं होतं. नेहरूंच्या मनात चक्रवर्ती राजगोपालाचारींनीच पहिले राष्ट्रपती व्हावं असं मनात होतं त्यांच्या. पक्षामध्ये मत हे राजाजींना अनुकूल नव्हतं. कारण का 42च्या चळवळीला राजाजींनी विरोध केला होता. त्यांचा जो सुप्रसिद्ध राजाजी फॉर्म्युला होता तो पाकिस्तानच्या मागणीला मान्यता देणारा होता अशी एक पक्षात धारणा होती. शिवाय दक्षिण भारताच्या राजकारणात राजाजी ब्राह्मण, त्याच्यातला ब्राह्मणेतरवाद, हा सगळे ते मुद्दे होते. आणि राजेंद्र प्रसाद हे घटना परिषदेचे अध्यक्ष म्हणून सगळ्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे पक्षात एक मत होतं की
राष्ट्रपती पदासाठीची जी एक गरिमा आहे ती कोण जपू शकेल, तर अर्थातच राजेंद्र प्रसाद जपू शकतील. त्यामुळे तो मतभेद झाला. आणि शेवटी असं म्हणूया या बाबतीमध्ये की पटेलांनी नेहरूंना जागा दाखवून दिली असं ह्या बाबतीत म्हणण्यापेक्षा पक्षाचं जे मत आहे त्याच्या पाठीशी आपली ताकद पटेलांनी लावली. पटेलांची एकूण पक्षातली पकड पाहता त्यांनी ठरवलं असतं की नाही, नेहरू म्हणतात ना राजाजी पहिले राष्ट्रपती झाले पाहिजे, तर तेच झाले पाहिजे असं त्यांनी ठरवलं असतं तर कदाचित छत्रपती राजगोपालाचारी भारताचे पहिले राष्ट्रपती झाले असते. पण जे पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे टंडन यांच्या अध्यक्षपदाचा. तिथे मात्र पटेलांनी आपली सगळी ताकद टंडनांच्या मागे लावली आणि त्यांना निवडून आणलं. नेहरूंचे पसंतीचे उमेदवार आचार्य कृपलानी यांचा पराभव करून. आणि या सगळ्यातनं मग हा मतभेदाचे मुद्दे जसे होते हे होतेच, ते नाकारून चालणार नाही. पण मग सहमतीचे मुद्दे होते का, तर तेही आपल्याला दिसतात. म्हणजे जसं मगाशी मी म्हणलं की नेहरूंची जागा आपण घ्यावी अशी पटेलांची कधीच महत्वाकांक्षा नव्हती. त्यामुळे आपण पंतप्रधान होऊ आणि काहीतरी करू हे असं त्यांनी कधी केलं नाही. काही बाबतीत जी दोन मगाशी उदाहरण दिली की मतभेद असताना, पसंत नसताना सुद्धा हरिसिंग प्रकरणात आणि लियाकत नेहरू कराराच्या बाबतीत त्यांनी लोकमत अनुकूल करून घेतलं. मग सहमती कुठे होती, तर अनेक महत्वाच्या नियुक्त्या, राज्यपाल पदाच्या नियुक्त्या, मंत्रिमंडळात नव्याने कोणाला घ्यायचं या सगळ्याबाबत त्यांची एकमत होतं. म्हणजे एक गमतीशीर उदाहरण आहे की 1948-49 मध्ये सी.डी. देशमुख, चिंतामणराव देशमुख हे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरून निवृत्त झाले. आणि त्यांनी आत्मचरित्रात जे लिहिलेलं आहे की त्यांच्या पत्नी इंग्रज होत्या, ब्रिटिश होत्या, त्या इंग्लंडमध्ये ऑलरेडी राहायला गेल्या होत्या आणि निवृत्तीनंतर आता आपण इंग्लंडमध्ये स्थायिक व्हायचं असं त्यांनी ठरवलं होतं. पण निवृत्तीच्याच उंबरठ्यावर त्यांच्या पत्नीचं इंग्लंडमध्ये निधन झालं. त्यामुळे आता इंग्लंडला जाण्याचा काही प्रयोजन उरलं नाही. त्यामुळे ते आता आपण भारतातच राहणार असं त्यांनी ठरवलं. हे आता काही वेळा ते वाचताना फार आश्चर्य वाटतं. हे ऐकल्यावर एका पातळीवर पटेल आणि नेहरू दोघांनाही आनंद झाला की आता चिंतामणराव देशमुख भारत सोडत नाही, काहीतरी करून त्यांना सरकारमध्ये जबाबदारीचं स्थान दिलं पाहिजे अशी दोघांचंही एकमत होतं. ते मग हळू टप्प्याने आधी आर्थिक सल्लागार आणि मग नंतर ते नियोजन आयोगाचे अध्यक्ष, अर्थमंत्री झाले. आणि नियोजन आयोगाबद्दल सुद्धा पटेलांना फारसा उत्साह नव्हता. ते नेमकं त्याचं कार्य काय, त्यांनी नेमकं काय करायचं, तो सगळ्या उत्पादन वाढीच्या प्रक्रियेमध्ये अडसर ठरतोय अशा पद्धतीचे त्यांनी उद्गार काढले होते. आता अर्थमंत्र्याच्या पदवीमध्ये जेव्हा आधी झंडुकम चेट्टी, मग जॉन मथाईंशी मतभेद झाले, त्यांनी नंतर राजीनामा द्यायचा मानस व्यक्त केला, मग त्यांनी मंत्रिमंडळातून सोडलं. आता मग अर्थमंत्री कोणाला करायचं, त्या दोघांनी मिळून आधी राजाजींनाचं मन वळवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही कसं पुन्हा केंद्रीय राजकारणात येऊन अर्थमंत्री झालं पाहिजे. त्याच्यावर राजाजी म्हणले मला अर्थ खात्यातलं काहीही कळत नाही, मी अर्थमंत्री होणार नाही. म्हणजे आणि मग दोघांनी मिळून गोविंद वल्लभ पंतांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री पद सोडून भारताचे अर्थमंत्री होता. तेही म्हणले मला हे अर्थमंत्री पद झेपणार नाही. म्हणजे एकेकाळी भारताचं अर्थमंत्री होणारा लोकांना व्हायचं नव्हतं असं एक काळ होता. आता फार परिस्थिती बदलली आहे. शेवटी मग कोणाला करायचं, तर मग 2-3 नावं त्यांच्या समोर होती. नेहरूंना नाटलं की गोपाळस्वामी अय्यंगारांना करावं. मग पटेलांच्या मनामध्ये गगनबिहारीलाल मेहतांचं नाव होतं. वैकुंठभाई मेहतांचे धाकटे बंधू, जे दीर्घकाळ वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रामध्ये काम करत होते. मग शेवटी हा नको, तो नको, हे नाही, ते नाही, हा नको म्हणतोय, असं करत करत शेवटी दोघांचं एकमत होऊन चिंतामणराव देशमुखांना ते अर्थमंत्री झाले. अशा काही बाबतीमध्ये आपल्याला असं दिसतं की एकूण देशाचं प्रशासन चालवण्याच्या दृष्टीने काही लोक ही प्रशासन व्यवस्थेमध्ये असलीच पाहिजेत, राजकारणात असली पाहिजेत, याच्यावर त्या दोघांचं एकमत होतं. म्हणजे मतभेद होते. काही मतभेदांचं प्रमाण त्या काळातला संदर्भ पाहिला तर सहमतीपेक्षा थोडंसं जास्तच होतं. पण हे मतभेद एका मर्यादेपलीकडे ताणायचे नाहीत. हा त्याला काय नाव द्यायचं ते सभ्यपणा म्हणा, मर्यादा म्हणा, या दोघांनीही पाळली. आणि शेवटी नेहरू पंतप्रधान आहे. आपण त्यांची जागा घेऊ इच्छित नाही, घेऊ शकणार नाही. घेतली तरी त्यांना घेणं शक्य होतं का? शक्य होतं. अवघड झालं असतं का? तर निश्चित अवघड झालं असतं. पण त्यांनी जी काही राजकीय अस्थिरता माजली असती त्याचंही भान सरदार पटेलांना होतं. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर सरदार पटेलांचं योगदान, असं शीर्षक आधुनिक भारत आहे, तर संस्थानांचं विलिनीकरण केल्यानंतर भारताच्या एकतेला आणि अखंडतेला जी बळकटी मिळाली ती पुरेशी नव्हती.
त्याच्या पलीकडे जाऊन संस्थानांमधलं एकूण प्रशासनिक जीवन स्थिर करणं, काँग्रेसमधली गटबाजी ही सांभाळणं आणि त्याच्यातनं भारतासारख्या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाला, ज्याला अन्नधान्याची टंचाई होती, आर्थिक चणचण होती, शरणार्थींचा प्रश्न होता, परकीय आक्रमण किंवा परकीय शेजारी देशांची संघर्षाची शक्यता होती, या सगळ्यांवर सामोरं जाण्यासाठी म्हणून जे एक कोहिजन लागतं केंद्र सरकारच्या पातळीवर आणि राज्य सरकारांच्या पातळीवर, ते घडवून आणण्यामध्ये सरदार पटेलांचं एक महत्वाचं योगदान. ह्या गोष्टी कशा असतात, ह्या संस्थानांच्या विलिनीकरणासारख्या भव्य दिव्य नसतात. पोलीस ऍक्शन सारख्या त्या भव्य दिव्य आणि मोठा परिणाम करणाऱ्या, चटकन ज्याचा परिणाम दिसतात तशा नसतात. या बारीक सारीक गोष्टी असतात ज्या अनेक वेळेला इतिहासाच्या प्रवाहामध्ये काळाच्या पडद्याआड त्या सहजपणे निघून जातात, त्यांची आठवणी नंतर कोणाला राहत नाही. पण त्या वेळेला त्या जर केल्या नसत्या तर त्याचे वेगळे परिणाम झाले असते. हे भान आपण सरदार पटेलांच्या योगदानाच्या संदर्भात आपण लक्षात घेतलं पाहिजे. ऐकताना कदाचित हे सगळं फार विस्कळीत वाटलं असेल, त्याच्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. पण शेवटी कितीही मोठा नेता असला तरी ती माणसंच असतात, त्यांना रागलोभ असतात, आवडीनिवडी असतात आणि राजकारणापलीकडचं सुद्धा काही एक व्यक्तिमत्व असतं. पंडित नेहरूंच्या बाबतीमध्ये हे व्यक्तिमत्व आपल्याला सहजपणे जाणवतं, कारण का एक तर स्वातंत्र्यानंतर सुद्धा ते दीर्घकाळ सत्तेत होते. त्यावेळेला कला, साहित्य या सगळ्याबद्दल त्यांनी वेगवेगळी आपली मतं व्यक्त केली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात डिस्कव्हरी ऑफ इंडिया, ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, आत्मचरित्र आणि स्वतःचे विचार मांडणारी लांबच्या लांब पत्र, हे सगळं नेहरूंचं साहित्य उपलब्ध आहे. त्यामुळे नेहरूंचं हे राजकारणापलीकडचं जे व्यक्तिमत्व आहे ते आपल्याला तसं ज्ञात आहे. असं पटेलांबद्दल कोणी म्हणत नाही की त्यांना फार साहित्य, कला, संगीत, नृत्य याच्याबद्दल फार आस्था आणि आवड होती. तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा फारसा भाग असला तरी तो त्यांनी कधी दाखवायचा प्रयत्न केला. पण तरी काही पाऊलखुणा आपल्याला दिसतात आणि त्याच्या संदर्भ देत मी माझ्या व्याख्यानाचा समारोप करणार आहे. शिवराम जाधव सर इथे बसलेत. महादेवभाई देसाईंच्या डायरीमध्ये येरोडा तुरुंगात 30च्या दशकात असताना महादेवभाई देसाई, महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्यातल्या सगळ्या ज्या गप्पा चालायच्या त्याच्यामधला एक विषय हा त्या काळात प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेतल्या इंग्रजीतल्या कादंबऱ्या सुद्धा होत्या. एक तो पुन्हा मला संदर्भ सापडला नाही, पण तर शोधावा लागेल. जॉन स्टाईनबेकची ग्रेप्स ऑफ रॉथ नावाची जी प्रसिद्ध कादंबरी आहे, कॅलिफोर्नियातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ती कादंबरी आहे, त्याच्याबद्दल महादेवभाई देसाई, गांधीजी आणि सरदार पटेल यांच्यात बरीच तास 2 तास चर्चा झाली. गांधीजी हे मोठे वाचक होते, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. ती सगळी चर्चा होत असती तिथे. मग वेगवेगळ्या विषयांवर असं म्हणता येईल दुसरं काही करायलाच नव्हतं, त्यामुळे मग हे लोक वाचत असत, लिहित असत, काय काय करत असत. तर या सगळ्या संदर्भात ज्याच्यानी मी समारोप करणार आहे तो म्हणजे 1949च्या ऑक्टोबरमध्ये सरदार पटेल हे हैदराबाद संस्थानाच्या दौऱ्यावर गेले होते आणि संस्थानी खात्याचे सचिव VP मेनन आणि हैदराबादचे मुख्यमंत्री म्हणजे निवडून आलेले नाही, केंद्र सरकारने नेमलेले MK वेलोडी, या दोघांच्या आग्रहाखातर ते औरंगाबादला गेले, आता संभाजीनगर, आणि अजंठा वेरूळला त्यांची भेट घडवून आणण्यात आली. त्याच्याबद्दल त्यांनी आभाराचं पत्र वेलोडींना लिहिलं आणि त्याच्याबद्दलचं एक टिपण सादर केलं. आपला वेळ बराच झालेला आहे, पण तरी आपली क्षमा मागून मी ते पत्र आणि त्यांनी दिलेलं जे टिपण आहे ते वाचून दाखवतो. त्याला 2 ते 3 मिनिटं लागतात. हे मी स्वतः वाचून तू वेळ निश्चित केलेली आहे. मी 2 ते 3 हे केवळ बोलण्याच्या ओघातलं नाहीये. ते पत्र असं आहे: ऑन द कम्प्लिशन ऑफ माय विजिट टू औरंगाबाद, which was mainly designed to enable me to see the beauty and splendor of Ajanta and Ellora, I should like to pay you my high appreciation of all the arrangements that you had made for the comfort and success of my visit. ते आजारी होते, त्यामुळे त्यांची काळजी घेणं हे भाग होतं. I was most gratified to find that these cave masterpieces had been preserved with so much care and in such a fine state. It is a fine record of which any administration could be, and we all should be, proud. I should like you to convey my thanks to all the officers and men at Aurangabad, Ajanta and Ellora who contributed so much to the success of the visit. In particular, I should like you to convey
टू डॉक्टर याझदानी, म्हणजे डॉक्टर गुलाम याझदानी हे हैदराबाद संस्थानाचे आर्किओलॉजीचे प्रमुख होते. अजंठा एलोराच्या संवर्धनामध्ये त्यांची महत्वाची भूमिका आहे. माय पर्सनल थँक्स फॉर द मोस्ट इंटरेस्टिंग अँड इल्युमिनेटिंग टॉक्स विच ही गेव अस वाईल टेकिंग अस अराउंड द केव्स. आता ह्याच्यामध्ये आडवळणानी का होईना निजाम संस्थानांनी अजंठा एलोराच्या संवर्धनासाठी जे कार्य केलं त्याचं कौतुक सरदार पटेलांनी केलेलं आहे. प्लीज अश्युअर हिम that I have very much profited from them and that I shall try to see that all that can be done for the upkeep and permanent record of these treasures is done. मग त्यांनी आपण एक टिपण ऍड केलेलं आहे, ते तुम्ही सगळ्यांना पाठवा असं म्हणतात. मग त्यांनी रामकृष्ण रावांना काय सांगितलं ते तिथे त्यांनी लिहिलंय, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. I have told Ramkrishna Rao during my journey to Ajanta that we must have at Fardapur something like the railway hotel in which we stayed at Aurangabad. म्हणजे टुरिझमच्या दृष्टीने तिथे सोयी सुविधा केल्या पाहिजेत. आणि पुढचं जे अधिक महत्वाचं वाक्य आहे, I found that the rest house there was looked after very well and all that is necessary is to install modern sanitary fittings. This could very easily be done at a comparatively little cost and I think it is worthwhile taking it up. म्हणजे एकीकडे ह्या ऐतिहासिक वारसा हा किती महत्वाचा आहे त्याच्यातलं सौंदर्याचा दखल घेत लगेच तिथे काय सुचलं तर कुठल्या सोयी सुविधा केल्या पाहिजे. आणि हे जे टिपण आहे तेही तितकंच महत्वाचं आहे. Yesterday and the day before I was privileged to see the beauty and splendor of Ajanta and Ellora. The grand religious spectacle of both the sets of caves, their great artistic and architectural merits, and the historical and sociological interest which attach to them have all impressed me profoundly. While every care and attention is being bestowed on the upkeep and maintenance of these caves, and all that is possible is being done to make the visit to these caves as comfortable and attractive as possible, I feel that a very real effort should be made for the preservation of these monuments for the purposes of study, research, and record. I found that while select photographs and plates of sculptural and artistic interest have been taken and were being preserved, there was no connected or serial pictorial record of these gems of art. Such a record would be most valuable not only with a view to preserving these records for the future in the event of any unfortunate natural calamity, but also to facilitate historical, religious, artistic, archaeological, sociological study and research. हाच मुद्दा जेव्हा 49 सालीच पंडित नेहरू इंडोनेशियाच्या भेटीवर गेले होते तेव्हा हाच मुद्दा त्यांनी तिथले आपले राजदूत पी सुब्बरायन आणि नेहरूंकडे मांडला होता की आपले आणि इंडोनेशियाचे जे प्राचीन काळापासून सांस्कृतिक संबंध आहेत ज्याच्या खुणा आजही आपल्याला दिसतात त्याचा अभ्यास करून एकूण जागतिक राजकारणामध्ये इंडोनेशिया आपल्या बाजूनी कसा येईल आणि पाकिस्तानच्या प्रोपगंडाला कसं थांबवता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे हे एका अर्थाने त्यांचं विस्तारच आहे. माय ओन व्ह्यू इज फॉर व्हॉट एव्हर इट मे बी वर्थ, हे स्वतःकडे कमीपणा घेणारं का वाक्यांश आहे मला माहित नाही, दॅट अ कम्प्लीट फिल्म रेकॉर्ड of the paintings as well as the sculpture of these caves should be taken and preserved. The record may be in color as well as in black and white in one connected series. A number of copies will be necessary for purposes of storage, for study and research in all India libraries, museums and the National Archives of India. The negatives will also have to be very carefully preserved. As it is, both man and nature have committed many an act of vandalism. In spite of our best efforts, this will continue, though to a very much reduced extent. The film records which I have suggested will also enable us to review the results of our efforts at preservation and to take appropriate measures as a result of our constant vigilance. From all these points of view, I think the suggestions which have occurred to me deserve very prompt and serious consideration. I would like to be glad if the Director General of Archaeology were asked to take up this matter very early. शेवटचं वाक्य फारच इंटरेस्टिंग आहे. I know it will require considerable expenditure, but I should like to know how much it will cost so that
I might be able to tap private philanthropy for this national service. धन्यवाद.